स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये भूषण वैद्य सरांचं. ज्योतिषशास्त्र हे विज्ञानाला कसं कनेक्टेड आहे हे आपण आज पॉडकास्टमध्ये काढूया. माळ जी असते ते 108, तर 108चं कनेक्शन काय आहे? 108 तुम्ही बघा, जर का सूर्याचा व्यास आणि पृथ्वीचा व्यास, सूर्याच्या व्यासाला पृथ्वीच्या व्यास तुम्ही डिवाइड करून बघा, ते 108 येतं. आपल्या ज्या राशी आहेत त्या 12 राशी आहेत, 9 ग्रह आहेत, ते 12 × 9 108 होतं. जर का एखाद्याचा शनी जर का कुंडलीमध्ये खराब असेल ना, त्या व्यक्तीला पायाची काही ना काहीतरी समस्या अगदी असते. योग्य ज्योतिष तज्ञ कसं ओळखायचं? जर का मला कोणी मुकेश अंबानींची कुंडली आणून दाखवली आणि जर मला माहिती नसेल की ही मुकेश अंबानींची कुंडली आहे, मी सांगू नाही शकणार की बाबा ही कुंडली खूप जबरदस्त असेल. मी हे सांगू शकेल, यार ह्या व्यक्तीला भरपूर ग्रह सपोर्टिव्ह आहेत आणि ह्या व्यक्तीने जर मेहनत केली तर हा व्यक्ती खूप वरच्या पदापर्यंत जाईल. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य उच्चचा असेल, हे लोक बघा लाईफमध्ये ना बार्गेनिंग नाही करत. राजाला बार्गेनिंग करायला आवडेल का? नाही. चंद्राचं जसं आहे की चंद्राचा आपल्या मनावर परिणाम आहे. जर चंद्र एखाद्याचा कुंडलीमध्ये नीच असेल, जसं वृश्चिक राशीमध्ये चंद्र नीचचा असतो, तर असे व्यक्ती खूप विचार करत असतात. एखाद्याचं बुध जर चांगलं असेल ना, हे लोक खूप चांगलं बोलतात. मला वाटतं तुमचा कदाचित असू शकेल. खरंय. अमितचे पॉडकास्ट खूप चांगले चालतात, मी पण एक पॉडकास्ट असंच चालू करेल जर माझा केतू तिथं असेल. पण अमित सक्सेस झालाय, मी सक्सेस होईल का नाही ती गॅरंटी नाहीये. बरोबर. तुमचा शनी हा स्ट्रॉंग जर करायचा असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही या व्यतिरिक्त दुसरे काही उपाय करायची आवश्यकता नाही. चांगली कुंडली आणि वाईट कुंडली कशी असते? कर्म अगोदर, बाकी सगळं तुमचं नंतर. विदेश गमनचे, परदेश गमनचे योग लिहिलेले आहेत. त्यावेळेला तुमचे हस्तिनापूर, द्वारका हे वेगवेगळे देश होते ना. मग एक व्यक्ती हस्तिनापूरहून निघाला, द्वारकेला गेला, तो विदेशात गेला. त्याचा असा अर्थ होता का? असं होतं, कारण त्यावेळेला ते तसे देश होते. कालसर्पदोष वगैरे असा काही दोष नसतो कुंडलीमध्ये. बर. लग्नाचे योग हे प्रत्येकाच्या कुंडलीत 7-8 वेळा येतात आणि इथं लोक परेशान आहेत की एकच होत नाहीये. एकच कुंडली जर 2 वेगवेगळ्या ज्योतिष तज्ञाला दाखवली तर वेगवेगळे निघतात रिझल्ट. हे असं का होतं मग? थांबा. हा पॉडकास्ट बघण्याच्या आधी माझी एक अशी विनंती असणार आहे की तुम्ही तुमची कुंडली जी आहे ती तुमच्या हाती ठेवा. कारण ह्या पॉडकास्टमध्ये आम्ही अशा पद्धतीने गप्पा मारल्या की तुम्हाला समजायला खूप सोपं होईल की कुंडलीमध्ये कुठल्या घरात कुठला ग्रह असल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा काय परिणाम होऊ शकतो, कुठल्या ग्रहाचा स्वभाव कसा आहे किंवा त्याने काय काय परिणाम होऊ शकतात. याने तुम्हाला तुमची लाईफ सोपी व्हायला खूप मदत होणार आहे. भूषण वैद्यजी ज्यांच्यासोबत आम्ही हा पॉडकास्ट शूट केला, प्रत्येक गोष्टीमागं काय विज्ञान आहे ह्या दृष्टीने त्यांनी ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजीकडे बघितलं आहे आणि त्याच्यात त्यांचा दांडगा अनुभवसुद्धा आहे. पेशाने जरी ते सिव्हिल इंजिनियर असले, परंतु त्यांचा लहानपणापासून ज्योतिषशास्त्रामध्ये रसही होता आणि अभ्यासही आहे. नॅशनल अवॉर्ड विनर आहेत, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांचे कोर्सेससुद्धा आहेत. बोलायला गेलं तर तसं त्यांच्याकडे खूप काही आहे. 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये आम्ही जेवढं काढू शकत होतो तेवढं त्यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो की तुम्हाला पॉडकास्ट आवडत आहे पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. एक विनंती असणार आहे की सबस्क्राईब नक्की करा, कारण त्याच्याच बेसिसवर आम्हाला चांगले चांगले गेस्ट तुमच्यासमोर आणता येतात. तुम्ही पाहताय TAP पॉडकास्ट. मी अमित, माझे प्रश्न खास, माझी ऑडियन्स फर्स्ट क्लास. वळूया पॉडकास्टकडे. स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये भूषण वैद्य सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? मी मजेत. आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आणि माझ्या पर्सनली फेवरेट आहे. कसं ते सांगतो, कारण आपल्या ऑफ कॅमेरा ज्या गप्पा झाल्या त्यामध्ये लक्षात आलं की तुम्ही पण इंजिनियर आहात. म्हणजे माझं काही सरप्राईज होतं आणि मी पण इंजिनियर आहे. सो एक इंजिनियर जेव्हा इंजिनियरला बोलतो ना, तेव्हा एक क्लॅश जो होतो, मेंटल क्लॅश जो म्हणतो आपण त्याला, तो जास्त सायंटिफिक असतो. आता आपला सनातन धर्मामध्ये वास्तुशास्त्र असू द्या, ज्योतिषशास्त्र असू द्या, याच्यामागे सायन्स शोधण्याची खूप क्रेज आहे सध्या. किंवा जी नवीन जनरेशन आहे, अल्फा बीटा, जी आता नवीन जनरेशन आहे, त्यांना प्रश्न असतो की याच्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? प्रत्येक गोष्टीमध्ये वैज्ञानिक कारण शोधायचं ते बघतायत. सो त्यांच्या फुलफिलमेंटसाठी किंवा त्यांचं समाधान व्हावं
आणि ज्योतिषशास्त्र हे विज्ञानाला कसं कनेक्टेड आहे हे आपण आज पॉडकास्टमध्ये काढूया. सो तयार आहात सर? येस येस अगदी. आता पहिला प्रश्न तुम्हाला सुरू करण्याच्या आधी मी सांगतो एक गोष्ट की ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान कसं एकमेकाला कनेक्टेड आहे. कारण एक छोटीशी कॅज्युअल गप्पा चालली होती आमच्या मित्रांची. त्यांनी सांगितलं होतं की कसं आहे ना, चंद्र कारणीभूत आहे समुद्राला भरती ओहोटी करायला. बरोबर. ठीक आहे, कारण चंद्राचा प्रभाव आहे, गुरुत्वाचा प्रभाव आहे, ज्यामुळे भरती येते ओहोटी येते, हा सगळा खेळ चालू असतो. तुमच्या शरीरात 70% पाणी आहे. बरोबर. पौर्णिमेच्या वेळेस जी माणसाची नॅचरल प्रवृत्ती ती वाढते. थोडक्यात शिकारी वृत्तीचा वाघ जर जंगलात फिरतोय तो पौर्णिमेच्या दिवशी जास्त ॲक्टिव्ह असतो. बरोबर. सो तो एक असा झाला की त्याच्या शरीरातलं पण जे पाण्याची लेवल ती अप झाली आणि त्याचा जो इमोशन आहे, जी तो भाव आहे, तो पण एक एनहान्स होतो. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये हेच सांगितलं जातं की ग्रहतारे तुमच्यावर कसे अफेक्ट करतात. आता याला सायन्सशी जोडलं तर कुठल्या गोष्टी लक्षात येतात, समजतात गोष्टी. तुम्ही ज्योतिषशास्त्राकडं वैज्ञानिक दृष्टीने बघता की सनातन दृष्टीने बघता? तुमचा दृष्टिकोन कसा हे पहिले जाणून घेऊ. थँक्यू. सगळ्यात अगोदर तर टॅपच्या सर्व व्ह्युअर्सला माझ्यातर्फे हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलवलंत. आणि पुढे जाण्यापूर्वी एकदा मी माझं थोडंसं हे सांगतो प्लीज. जसं तुम्ही सांगितलं की बाबा इंजिनियर आहात, तर मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि वास्तुशास्त्र किंवा ॲस्ट्रॉलॉजी हे सर्व जे आहे, बिईंग अ इंजिनियर मी कायम त्याला टेक्निकल बॅकग्राऊंडनंच हे केलं. घरामध्ये लहानपणापासून ह्या चर्चा असायच्या की पत्रिका बनवूया, कुंडली बनवूया, आणि तिथून ती क्युरिओसिटी होती की यार कोणी व्यक्ती कुणाबद्दल काय भाकीत कसं काय करू शकतो. बरोबर. इथून ती सुरुवात झाली. आणि मग बऱ्याच वेळेला की ते भाकीत खरे व्हायचे, बऱ्याच वेळेला ते खोटे व्हायचे. आणि एका कॉमन माणसासाठी, सपोज माझ्याकडे एक व्यक्ती कुंडली घेऊन आला त्याची, किंवा तो आला भाऊ माझ्याकडे काही समस्या आहे, काही आला घेऊन, मी त्याच्याबद्दल त्याच्या पास्टबद्दल 2 गोष्टी खऱ्या सांगितल्या तर त्याचा ॲस्ट्रॉलॉजीवरती विश्वास बसतो. साहजिक. मी त्या व्यवस्थित नाही सांगू शकलो तर त्याचा ॲस्ट्रॉलॉजीवरचा विश्वास उडतो. बरोबर. आणि कॉमन माणसासाठी ते परफेक्ट आहे, कारण की त्याला एवढ्या डीपमध्ये जायचं नाही आहे. पण माझ्यासाठी एक इंजिनियर असल्यामुळे ते चॅलेंज होतं की यार कुठेतरी काहीतरी कनेक्शन तर असलं पाहिजे, की 4पैकी 2 गोष्टी खऱ्या झाल्या म्हणून मानायचं, नाही तर नाही मानायचं, हे गोष्टी पटत नव्हत्या. तिथून ती जर्नी सुरुवात झाली, तिथून ती स्टडी चालू झाली आणि मग एक एक गोष्टी उलगडत गेल्या की सायन्स कसं आहे. आता बघा तुम्ही, आपल्याला ना म्हणजे सनातन हिंदू धर्मामध्ये आपलं माळ जी असते ते 108, तर ते 108चं कनेक्शन काय आहे? 108 तुम्ही बघा, जर का सूर्याचा व्यास आणि पृथ्वीचा व्यास, सूर्याच्या व्यासाला पृथ्वीच्या व्यास तुम्ही डिवाइड करून बघा, ते 108 येतं. एक्झॅक्ट नाही येणार, कारण त्याचं काय की पृथ्वी पूर्ण गोल नाही आहे. बरोबर. ती वर्तुळाकार आहे आणि मे बी त्यावेळेचे जे मापक असतील ते वेगळे असतील, पण तुम्हाला ते 108 भेटेल ते. आता बघा, आपल्या ज्या राशी आहेत त्या 12 राशी आहेत, 9 ग्रह आहेत, ते 12 × 9 108 होतं. 27 नक्षत्र आहेत, त्या नक्षत्रामध्ये 4 चरण आहेत. बरोबर. 12 राशी आहेत, प्रत्येक राशीमध्ये 9 चरण आहे. हे सगळं बघा 108 येतं. बरोबर. तर हे एक लॉजिक होतं की यार काहीतरी आहे, म्हणजे कुठेतरी आहे. पण हे खूप सायन्सच्या लोकांसाठी झालं की यार एकदम ज्यांनी, आणि कारण हे उलगडायला बरेच वर्ष गेली आपल्याला, आज बरेचसे वर्ष लागली हे व्हायला, की हे अंतर मोजायला. हे त्या काळात, आज आपल्यापुढे चॅलेंज हे की त्या काळात काय असेल हे मोजण्यासाठी त्या लोकांनी काय मोजलं असेल. आता या व्यतिरिक्त जसं तुम्ही चंद्राचं सांगितलं, आता ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राला असं मानतात की त्याचा आपल्या मनावर परिणाम आहे. बरोबर. आपले ज्या काही भावना आहेत त्या चंद्राशी लिंक आहेत. तर जसं तुम्ही सांगितलं ते चंद्राचं झालं. तसंच बघा, बुधला ज्योतिषशास्त्रामध्ये एक छोटा मुलगा मानलेला आहे. बर. आता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये बुध जर बघताल तर सर्वात छोटा ग्रह आहे. आणि मग बघा, हा छोटा ग्रह इकडे त्यांनी छोटा मुलगा मानलेला आहे. तर हे कुठेतरी एक लिंक होती. सूर्याला जे म्हणतात की पिताचा दर्जा दिलेला आहे, की बाबा हा म्हणजे फादर आहे. बरोबर. आता तुम्ही बघा, ॲस्ट्रॉनॉमीनी किंवा सायन्सने हे सिद्ध केलं की सूर्यापासून सगळ्या ग्रहांची उत्पत्ती झालेली आहे, म्हणजे फादरपासून ती पुढची पिढी उत्पन्न झालेली आहे.
हे त्या काळी सगळ्या गोष्टी म्हणजे त्या लोकांनी गणना कशी केली असेल हे आज आपल्यापुढे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मंगळ बघा, मंगळाचा आपल्या रक्तावर परिणाम आहे, रक्तावर त्याचा प्रभाव आहे. मंगळाचा कलर जो आहे तो तांबूस लालसर रंग आहे त्याचा. शनीचं बघा, शनीचा आपल्या पायांवरती परिणाम असतो. जर का एखाद्याचं शनी जर का कुंडलीमध्ये खराब असेल ना, त्या व्यक्तीला पायाची काही ना काहीतरी समस्या अगदी असते. सत्य. आणि जर का तुम्ही पाहिलं म्हणजे अंतरिक्षमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे बघा ते क्रिस क्रॉस डिस्क आहेत त्या शनीच्या, म्हणजे त्याची एक्झॅक्ट पाथ निश्चित करता येत नाही इतर ग्रहांसारखी. बर. आणि त्याची एक मायथॉलॉजिकल स्टोरी पण आहे, खूप फेमस स्टोरी आहे ती. म्हणजे ज्या वेळेला रावणाची पत्नी मंदोदरी ज्या वेळेला गरोदर होती, तर रावणाला ज्योतिषशास्त्राचं खूप नॉलेज होतं. बरोबर. आणि तेवढी त्याच्यात क्षमताही होती की त्याने सगळ्या ग्रहांना आपल्या वशमध्ये आणलं होतं. हो. त्याची इच्छा होती ऑब्व्हियस जी प्रत्येकाची असते किंवा माझा मुलगा दीर्घायू व्हावा. त्याच्यामुळे त्याने काय केलं की सगळ्या ग्रहांना आदेश दिला की तुम्ही तुमच्या उच्च स्थितीमध्ये आता जा. सगळे ग्रह गेले. रावणाची तेवढी ताकद होती, तेवढं तो म्हणजे शूरवीरही होता. त्यावेळेला सगळे ग्रह गेले, शनी पण गेला. पण झालं काय की शनी हा न्याय देवता आहे. त्याच्या हिशोबाने रावणाचा मुलगा दीर्घायू, रावणाचे कर्म असे नव्हते की बाबा त्याचा मुलगा दीर्घायू व्हावा. म्हणून मग काय केलं की शनीने ज्या वेळेला जन्म होणार होता त्याच्या मुलाचा, त्यावेळेला त्याने आपली दृष्टी खराब केली. ओके. आणि मग ते जन्म झाल्यावरती त्या रावणाला ते कळालं की शनीने तर म्हणजे जे सांगितलं होतं ते काही केलेलं नाही. म्हणून मग त्याने काय केलं की आपल्या गदेने शनीच्या पायांवरती खूप वार केला. आणि तेव्हापासून मग शनी काय झाला की शनी लंगडा झाला. बरं. आणि त्याच्यामुळे शनीची स्पीड जी आहे ती खूप कमी होऊन गेली. त्याच्यामुळे शनी एका राशीमध्ये 2.5 वर्ष घेतो. अच्छा. इतकी त्याची स्पीड स्लो करून टाकली. आणि म्हणून शनीचे रिझल्ट्स जे असतात ते खूप म्हणजे लॉंग टर्ममध्ये चालणारे असतात. कारण की तो पूर्ण एक आपले फिल्टर लावतो की एका व्यक्तीला मला काय द्यायचं आहे, तो त्यानुसार सगळे फिल्टर लावतो. आता शनीबद्दल बघा, लोक आपल्याला म्हणजे शनीचं नाव घेतलं ना की लोक खूप घाबरतात. बरोबर. शनीचं म्हणजे शनी म्हटलं की अगोदर भीती. बाकीचं मग तो शनी कुणाचं चांगलं करू शकतं हे लोकांना. हां. पण शनी हा ॲक्च्युअली म्हणजे तो ना न्याय देवता आहे. न्याय करणे म्हणजे मग तुमचे काय कर्म असतील त्याचा तुम्हाला तो लेखाजोखा आहे, त्याचा रिझल्ट तो तुम्हाला देणार आहे. मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी सांगतो आहे की शनीबद्दलचं म्हणजे मी त्यांना एक उदाहरण नेहमी देत असतो, म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला पण आवडेल ते. म्हणजे एक कंडिशन मी देत असतो त्यांना बऱ्यापैकी की एक लाईव्ह ट्रॅक आहे, रेल्वेचा एक लाईव्ह ट्रॅक आहे, एक अबंडंट ट्रॅक आहे, बंद आहे, ज्याच्यावरती रेल्वे येणार नाही आहे. आणि लाईव्ह ट्रॅकवरती जे आहे 7-8 मुलं खेळत आहेत आणि अबंडंट ट्रॅकवरती एक मुलगा खेळत आहे, बसलेला आहे, तो निवांत बसलेला आहे. हे 6-7 खेळत आहेत. आणि तुमच्या पुढे आता एक ट्रेन येणार आहे आणि तुम्ही स्टेशन मास्टर आहात. तुमच्या हातात एक बटन आहे की तुम्ही त्या लाईव्ह ट्रॅकवरनं त्या ट्रेनला अबंडंट ट्रॅकवरनं घेऊन जाता. ओके. आता सिच्युएशन आहे, तर ॲज अ स्टेशन मास्टर तुम्ही काय करताल? जास्त तर प्रत्येकजण काय म्हणतं, आम्ही बटन दाबून टाकू की बाबा इकडे एकच मुलगा आहे, तिकडे 6-7 मुलं आहेत. पण शनीच्या पर्स्पेक्टिव्हनी ज्या वेळेला आपण बघू ना, तुम्ही बघा त्या स्टेशन मास्टरवरती एन्क्वायरी लावल्या जाईल रेल्वे बोर्डाकडनं, कारण त्याने त्याचं काम व्यवस्थित नाही केलं, त्याने भावनांना जास्त महत्त्व दिलं. तर शनी हा भावनाप्रधान बिलकुल नाही आहे, तो कर्मप्रधान आहे. ओके. तुम्ही तुम्हाला कर्माला तुमचं हे द्यायचं आहे, इम्पॉर्टन्स हा कर्माला आहे. हा तर एक इनोसंट आहे, तो तर इतका निर्धास्त होता की यावर तर ट्रेन येणारच नाही आहे. जे दोषी होते ते 6-7 होते, त्यांना कोणी सांगितलं नाही किंवा त्यांना ते माहिती नव्हतं किंवा काय असेल. तुम्ही भावनाप्रधान होऊन की नाही 6-7च्या अगेन्स्टमध्ये मी एकाचा जीव मी घेऊ शकतो. पण अल्टिमेटली तुमच्यावरती काय होणार की तुमचं रेल्वे बोर्ड तुमच्यावरतीच एन्क्वायरी बसवणार. तर ह्या ज्या गोष्टी असतात आणि बऱ्याच वेळेला मग लोकांचा ना इथेच गैरसमज होतो. आपल्याला
आपल्या आजूबाजूला बरेच लोक भेटतात की मी तर कोणाचंच कधी वाईट करत नाही, पण माझ्यासोबतच असं का होतं. तर ऍक्च्युअली इथे कुठेतरी एक मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा काय आहे. शनीच्या पर्स्पेक्टिव्हनं तर आपण नेहमी कर्मांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर. आता हे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही या गोष्टींना बऱ्याच ठिकाणी लिंक करू शकतात. एखाद्या ऑफिसमध्ये 10 लोक लेट येतात, एक व्यक्ती व्यवस्थित आपल्या वेळेवर येतो, वेळेवर जातो. मग या 10 लोकांसाठी तुम्ही त्या एकाला त्याची टायमिंग किंवा तू पण लेट येत जा असं तुम्ही करू नाही शकत ना. अल्टिमेटली तुमचा बिझनेस लॉसमध्ये जाणार आहे. तर त्यामुळे कर्म हे जे आहेत ना, हे जसे रूल्स रेग्युलेशन्स जो फॉलो करेल त्याला शनी जो आहे तो बेस्ट देईल. करेक्ट. ओके. आता ज्योतिष विज्ञान ॲक्च्युली हे ग्रहांचे स्वभाव, आपण त्याला स्वभाव शब्द म्हणतात समजूपर्यंत, की शनी भगवान शनींचा पण एक स्वभाव आहे, तो त्याचप्रमाणे तसं फळ देणं, जसं कर्मिकच्या गोष्टीने. किंवा सूर्य एक राजा काइंड ऑफ फिलिंग आहे. किंवा राहू केतू म्हणतो आपण, की डोक्याने विचार करणं, ह्या गोष्टी आहेत असं मी जे ऐकून येते. म्हणजे मला इतकं डीप नॉलेज नाही आहे, बट स्टील वरचं जे आहे. प्रत्येक ग्रह, आता गुरु म्हणतो आपण, जसं बृहस्पती, ह्यांचे आणि आपल्या आयुष्यावर काय काय परिणाम होतात. एक एक ग्रह तुम्ही सांगू शकता की हा ग्रह आणि हा प्रभाव होतो. आता आपण सर्वात अगोदर सूर्यापासून चालू करू. बघा, सूर्य हा कसा आहे ना, हा राजा, प्रवृत्ती याची राजासारखी आहे. बरोबर. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य उच्चचा असेल किंवा लग्नस्थान म्हणजे कुंडलीतला जे पहिला भाव असतो तिथे जर सूर्य बसलेला असेल, हे लोक बघा लाईफमध्ये ना बार्गेनिंग नाही करत. राजाला बार्गेनिंग करायला आवडेल का? नाही. एक खूप छान उक्ती आहे, कारको भाव नाशाय. बरं. म्हणजे एखादा ग्रह जर त्याच्या कारक भावमध्ये जर बसला ना, तर तो त्या भावचा नाश करतो. थोडक्यात म्हणजे कारक भाव म्हणजे त्या सिग्निफिकेटर, आपण ज्याला इंग्लिशमध्ये सिग्निफिकेटर. ओके. एखादा ग्रह त्याच्या स्वतःच्या कारक भावमध्ये जर तो बसला तर तो त्या भावचा नाश करतो. अच्छा. आता ह्याला पण बरेचसे ज्योतिषकार आहे ना खूप रॉंगली म्हणजे हे करतात. एखाद्याच्या कुंडलीत पाहिलं, अरे तुझं तर हा ग्रह कारक भावमध्ये आता हे झालं, खराब झालं. ऍक्च्युअली ते तसं नाहीये. हे इंटरप्रिटेशन्स आजच्या डेटला आहे ना खूप रॉंग होत चालले आहेत. कारको भाव नाशायचं हे काय आहे की अति तिथे माती जे आपण म्हणतो ना ते. आता एखादा व्यक्ती, जसं मी सूर्य सांगतोय की ह्या लोकांचं जर तो कारक भावमध्ये बस, जसं प्रथम भाव हा कारक भाव आहे सूर्याचा, तो तिथे जर ग्रह बसलेला असेल तर हे व्यक्ती बार्गेनिंग नाही करत. म्हणजे होणार काय, जसं की माझा जर का सूर्य तिथे बसलेला आहे तर मी मार्केटमधून एखादे कांदे मी 50 रुपये किलोने घेऊन येणार, तुम्ही जाणार तेच बार्गेनिंग थोडं करणार 40 रुपये किलोने आणणार. अल्टिमेटली झालं काय, माझा तर नुकसान झालं. पण याचा अर्थ असा नाही की त्याचं लाईफ, त्याचं तो स्वभाव नाहीये त्याचा. त्या व्यक्तीचा बार्गेनिंग, राजा कधी बार्गेनिंग करू नाही शकत, त्याची प्रवृत्ती तशीच असणार. तो ऑटोवाल्याला मीटर प्रमाणे जर का आता 27 रुपये झाले तो 30 रुपये देणार, 3 रुपयासाठी तो वेट नाही करत, लेट गो करेल, ठीक आहे. तर पण अल्टिमेटली काय, लाईफमध्ये लॉसेस होत जातात हळूहळू. सूर्याचं अजून जर आपण पाहिलं तर सूर्याचा आपल्या हाडांवरती डी जीवनसत्व जे आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम आहे. सूर्यकुंडलीत जर चांगला असेल तर व्यक्तीला आरोग्य चांगलं मिळतं. चंद्राचं जसं आहे की चंद्राचा आपल्या मनावर परिणाम आहे. जर चंद्र एखाद्याचा कुंडलीमध्ये नीच असेल, जसं वृश्चिक राशीमध्ये चंद्र नीचचा असतो, जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये चंद्र नीचचा असेल तर असे व्यक्ती खूप विचार करत असतात आणि निगेटिव्हिटी भरलेली असते. म्हणजे चंचलता, मनाची चंचलता असते. त्यांचं मन एका क्षणात इथे, एका क्षणात तिथे. आणि त्यातही एक असतं की निगेटिव्ह असतात ते जास्त. म्हणजे ते पॉझिटिव्ह विचार नसतात, ते निगेटिव्ह असतात. हे जास्त हे त्यातलं की म्हणजे तालिबानवरती बॉम्ब पडला तर हा विचार करतो माझी नोकरी जाईल का. म्हणजे लिंक इतकं हे असतं, इतकं हे असतं ह्या लोकांचं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बुध हा सर्वात छोटा ग्रह आहे आणि त्याला तुम्ही बघा, एखाद्याचं बुध जर चांगलं असेल ना, हे लोक खूप चांगलं बोलतात. मला वाटतं तुमचा कदाचित असू शकेल. खरे. लहान मुलं बघा, लहान मुलांना तुम्ही बघा, ते काय बोलतात, मे बी त्याचं लिंक नसेल पण ते आपल्याला ऐकावं वाटतं, कारण ते इन्फ्लुएन्स करू शकतात. या लोकांना ड्रॉइंग, त्यांचं आर्टिस्टिक व्ह्यू असतात, त्याच्यानंतर स्पीच चांगली असते. मग असे लोक ॲडव्होकेट बनू शकतात, काही लेखक बनू शकतात, संगीतकार बनू शकतात.
तर असे हे बुधचे हे आहेत. त्यानंतर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे आणि त्याचा आपल्या बॉडीमध्ये जे फॅट आहे ना, फॅटचा कारक आहे गुरु हा जड पण आहे, त्याच्यामुळे तो फॅटशी, जसं मी म्हटलं ना की ॲस्ट्रॉलॉजी लिंक आहे सायन्सशी, तर ते पण एक आहे. आणि गुरु जर का चांगला असेल तर असे व्यक्ती लोकांना सल्ला चांगला देऊ शकतात. आपले जे गुरु होते ते, जसं गुरु शब्दच आहे तसं, हो, या लोकांवरती ट्रस्ट खूप असतो. बघा आपल्या टीचर्स जे होते त्यांनी आपल्याला शिकवलं 1+1 2, आपण कधी रिसर्च नाही केला. ज्या लोकांचं गुरु चांगला असताना हे लोक बँकिंग सेक्टरमध्ये, बघा आपण बँकेमध्ये जातो, एका चिठ्ठीवरती काही लिहून देतो, अकाउंट नंबर टाकतो, त्याला पैसे देतो आणि आपण निर्धास्त निघून येतो. आपला खूप ट्रस्ट आहे त्याच्यावर. पण आपण दोघं एकमेकाला ओळखत जरी असू तरी आपण एकमेकाला पैसे नाही देणार. बरोबर. आपण बरेचसे काहीतरी कागदोपत्री लिहून घेणार, काहीतरी करणार. बँकेत जे लोक असतात त्यांच्यावर ट्रस्ट असतो, टीचिंग सेक्टर त्यांच्यावर ट्रस्ट असतो. त्याच्यानंतर शुक्र हा विलासितेचा कारक आहे. लक्झरी जी आहे लाईफची ती शुक्रने येते. जितकी पण आपल्या लाईफमध्ये लक्झरी आहे, आणि ह्या शुक्राचं कनेक्शन बिलकुल तुमच्या याच्याशी नाही आहे की एखाद्या व्यक्तीकडे पैसा किती असेल, अच्छा, याचं लिंक नाही आहे. ती छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला दिसणार. म्हणजे आता एक व्यक्ती असेल, तो मे बी पैसे भरपूर कमवत असेल, पण तो जर त्याचा शुक्र चांगला नसेल तर तो बसनेच जाणार, 10 रुपये तिकीट कट करून उभा राहूनच जाणार तो. आणि एखाद्याचं पगार पाणी फार काही नसेलही, पण त्याचं शुक्र जर चांगला असेल तर तो म्हणा, अरे एवढ्या उन्हामध्ये नाही यार, आपण कॅब करून ती मेंटॅलिटी. ती शुक्र चांगला असेल तर त्या व्यक्तीला चांगले कपडे घालायला आवडतं, चांगलं खानपान त्याला आवडतं, चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आवडतं, चांगल्या गाड्यांमध्ये फिरायला आवडतं. तर ते तसं हे आहे, त्याचं लिंक तुमचं. आपल्याला जनरली असं एक वाटतं की फिल्म स्टार लोकांचा शुक्र चांगला असतोच त्यांचा, पण इट डझंट मीन की आपल्यासारख्या लोकांचा नसतो. तो असू शकतो. आणि हां, तो त्या कम्फर्टनुसार, कम्फर्ट हे त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये असणार. लक्झरी आणि कम्फर्ट हे परफेक्ट वर्ड आहेत. त्याच्यानंतर शनीचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तो कर्मप्रधान आहे. तर तुम्ही जितकं जास्त तुमचा शनी हा स्ट्रॉंग जर करायचा असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही कामावरती फोकस करणे, या व्यतिरिक्त दुसरे काही उपाय करायची आवश्यकता नाही. पण कसं असतं ना, असे उपाय जनरली आपल्याला डायजेस्ट होत नाहीत. किंवा कामावर फोकस करा, अरे हे काय उपाय का, काम करा हा उपाय लोकांना पचत नाही जनरली. सगळं आहे तर पाहिजे. त्याच्यामुळे पण शनीला हे करण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणलं तर काम करणे हाच आहे, कर्म. राहू केतू जे आहेत हे बघा अंतरिक्षमध्ये दिसत नाहीत आपल्याला, कारण हे म्हणजे छायाग्रह आहेत ते. बरोबर. आणि त्यांची उत्पत्ती पण जी आहे ती कशी झालेली आहे, त्या समुद्र मंथनातून झालेली आहे. ज्या वेळेला ते अमृत प्राशन केलं विष्णूने, आपलं सुदर्शन चक्र सोडलं, तर ज्या वेळेला ती मान कापल्या गेली तर वरचा भाग जो आहे तो राहू झाला आणि खालचा भाग जो आहे तो केतू झाला. तर बेसिकली माइंड जे आहे, डोकं जे आहे ते राहूकडे गेलं आणि केतूकडे जे आहे ते हृदय गेलं. तर भावना ज्या आहे त्या केतूकडे आहे. त्याच्यामुळे केतू बऱ्याच वेळेला इल्युजन देतो. अच्छा. त्याच्यामुळे केतू जर खास करून फर्स्ट हाऊसमध्ये जर असेल, फर्स्ट हाऊस म्हणजे आपले विचार, आपलं मस्तिष्क, तर तुमचे डिसिजन रॉंग होऊ शकतात. आणि ते त्या इल्युजनमुळे, म्हणजे उद्या चालून मला असं वाटू शकतं की यार अमितचे पॉडकास्ट खूप चांगले चालतं, मी पण एक पॉडकास्ट असंच चालू करेल, जर माझा केतू तिथं असेल. पण अमित सक्सेस झालाय, मी सक्सेस होईल का नाही ती गॅरंटी नाहीये. बरोबर. तर त्याच्यात सगळ्यात चांगला उपाय, तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं त्या फील्डच्या एक्सपर्टचं तुम्ही गायडन्स घ्यायला पाहिजे, जर तुमचा केतू फर्स्ट हाऊसमध्ये असेल. आणि राहू जो आहे, राहू ही एक्स्ट्रीम डिझायर आहे. राहू म्हणजे तो बघा, हे राहू केतू म्हणजे अमृत पिणं ही काही खराब गोष्ट नव्हती. बरोबर. अमृत काय त्यांनाही, पण ते ज्या पद्धतीनं गेले ती पद्धत चुकीची होती. त्याच्यामुळे राहू जर फर्स्ट हाऊसमध्ये असेल तर जनरली असं असतं की ती डिझायर लोकांना कुठल्याही स्तरावर घेऊन जाऊ शकते की बाबा मला हे घ्यायचंय. मग ते साम दाम दंड भेद, मग ते इथिकल अनइथिकल, ते सगळं बाजूला राहतं.
पण ते व्यक्ती ती बा मला तिथे पोचायचं आहे, तर ती जी हे असते ती राहूमुळे येते. तर ओव्हरऑल हे ग्रहांचे म्हणजे साधारणतः परिणाम असतात. आणि मग आता ज्यावेळेला आपण कुणाचं कुंडली विश्लेषण करतो ते कुठल्या भावामध्ये आहेत, त्याच्यावर दृष्टी आहे का, त्याच्यानुसार बरेचसे परिणाम जे आहेत ते बदलतात. आणि या सगळ्यांच्या वरती असतं की उपाय आपण जे म्हणतो ना, जसं तर मी उपाय नेहमी असेच सांगतो की बाबा 4थ्या घरामध्ये जर राहू सध्या गोचरचं जरी चालू असेल तर तुम्ही घर घेणं सध्या टाळावं. कारण असं होऊ शकतं की तुम्हाला लालच येईल तिथे. मग आता लोक विचारतात नाही उपाय काय. उपाय बेस्ट उपाय हा आहे की जिथे कुठे तुम्हाला असं वाटेल की मी घर घेतोय, मला हे घर आवडलंय, मी एक अंदाजे किंमत ठरवतो 50 लाखाला भेटेल. ज्या वेळेला पुढचा तुम्हाला प्रपोज करतो की मला 30 लाखाला द्यायचंय, तिथे थांबून जा. कारण तिथे काहीतरी मिसमॅच आहे आणि तो लालच तुम्हाला इमिडिएट असं करेल की ओके मी आजच करतो बुक, आजच करतो, सगळं करतो. मग तो त्याच्या गळ्यातली आपत तुमच्या गळ्यात टाकून देतो आणि मग कळतं अरे ही प्रॉपर्टी तर लिटिगेशनवाली होती. अरे बरोबर. अशा गोष्टी जनरली राहू जो येतो तो करतो. त्याच्यामुळे उपायांचं जे चॅप्टर आहे ना, म्हणजे थोडक्यात राहू भ्रम पण तयार करतो. हो, राहू केतू हे भ्रम देतात आणि त्यातही म्हणजे केतू जास्त भ्रमित करतो. पण मग ज्यांचा राहू केतू स्वामी आहे अशा व्यक्तींसाठी हे कसे चांगले होऊ शकतात? बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये ना काही पुस्तकांमध्ये असं लिहिलेलं आहे की राहू केतूच्या ह्यांच्या पण राशी आहेत म्हणून. पण तुम्ही बघा राहू आणि केतू ह्यांना कुठल्याही राशी नाही आहेत. अच्छा. कुठल्याही राशींचे राहू आणि केतू हे स्वामी नाही आहेत. ओके. बघा, समुद्र मंथनाच्या वेळेला ज्या वेळेला ते अमृत प्राशन केल्या गेलं ते इथे राहिलं, ते खाली पण नाही गेलं, ते इथेच राहिलं आणि त्यांना तर मारल्या गेलं. पण इतर देवांना, इतर ग्रहांना सगळ्यांना हे कन्फ्युजन झालं आता यांच्यासोबत मैत्री करावी का दुश्मनी करावी. याच्यामुळे यांच्यासोबत कुणाची मैत्री पण नाही आहे, कुणाची दुश्मनी पण नाही आहे. यांचे परिणामसुद्धा जे आहेत ना, से की हे ज्या राशीत बसलेत त्या राशीचा स्वामी कुंडलीत कसा आहे त्यानुसार यांचे परिणाम बदलतात. ओके. म्हणजे राहू समजा मेष राशीमध्ये बसलाय आणि मेषचा स्वामी मंगळ हा जर कुंडलीमध्ये चांगल्या अवस्थेत आहे तर ते राहू रिझल्ट चांगले देणार. जर तो मंगळ वाईट अवस्थेत आहे तर तो राहू रिझल्ट खराब देणार. म्हणजे तो बूस्ट करतो त्या. येस. राहू केतू हे जे आहे ते ॲज अ कॅटलिस्ट वर्क करतात. ते कुठल्याही गोष्टींना वाढवतात. ओके. त्याच्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये पण राहू केतूची जी जागा आहे ना त्या जागी तुम्ही अशाच गोष्टी ठेवल्या पाहिजेत की ज्या वाढवायच्या आहेत. जसं की तिजोरी असली पाहिजे तुमची साऊथ वेस्टला. तुम्ही जर का साऊथ वेस्टला तिथे जर का गोळ्या औषधी ठेवत असाल तर तुमच्या गोळ्या औषधीच वाढणार आहेत. आणि हे एकदम ट्राईड अँड टेस्टेड आहे. म्हणजे मी स्वतः हे पाहिलेलं आहे रे. बर. करून बघा तुम्ही, तुम्हाला जाणवेल की त्या गोष्टी वाढतायत तुमच्या. ओके. म्हणजे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे, मला मजा येते आता ऐकायला. आपण अजून डीपमध्ये जाऊ. काय करूया आपण, तुम्ही कुंडली कशी बघता त्या हिशोबाने लोकांना कसं समजून सांगता येईल, म्हणजे सोप्या भाषेत बघू की कुंडली कशी बघायची. ठीक आहे. साधारणतः तुम्ही काय ऑब्झर्व करता की एक चांगली कुंडली आणि वाईट कुंडली कशी असते, आता त्याबद्दल आपण बोलू. बघा, चांगली जी कुंडली असते ना, बेसिकली तुमच्या आहे ना 1, 4, 7, 10 किंवा 5, 9 हे जे स्थानं आहेत ना, हे 1, 5, 9 हे शुभ स्थानं आहेत आणि 4, 7, 10 हे समस्थानं आहेत. इथे जर का तुमचे ग्रह असतील तर ती कुंडली आपण बऱ्यापैकी चांगली म्हणायची. 6, 8, 12 हे वाईट स्थानं आहेत, अशुभ त्रिक असं म्हणतात त्यांना. तिथे जर का काही ग्रह असतील तर मग ती कुंडली आपण म्हणतो की नाही यार ही कुंडली खराब आहे. ढोबळमानाने आपण जे बघतो. पण आता की बाबा एखाद्याचा ग्रह 8व्या स्थानी आहे पण त्याच्यावर गुरु सारखा ग्रह जर दृष्टी टाकतोय तर मग त्याचे रिझल्ट बदलतात. असं नाही होणार की ते रिझल्ट एकदम पॉझिटिव्ह होतील, पण त्या रिझल्टमध्ये जितकी निगेटिव्हिटी येणार होती त्यापेक्षा ती थोडीशी कमी येते. आणि जनरली म्हणजे आता ना हे बरेचसे आपण जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर वगैरे जे सांगितल्या जातं ना
त्याच्यात आहे ना इतक्या क्विकली तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात. पण कुंडली ॲनालिसिस इतकं क्विकली करण्यासारखं नसतं. जसं आता मी कुंडली कन्सल्टेशन ज्या पण वेळेला करतो तर मी साधारणतः 1 ते 1 तासाचं कन्सल्टेशन देतो. बर. आणि त्यांना प्रत्येक ग्रह त्यांच्या कुंडलीत कसा इफेक्ट करतोय, त्यांना पुढे काय काळजी घ्यायला पाहिजे, आणि मी प्रॅक्टिकल उपायावरती थोडंसं जास्त भर देतो. म्हणजे की बाबा आता एखाद्याच्या कुंडलीत पैसे खर्च होण्याचा योग आहे, जे मी मागच्या पॉडकास्टमध्ये पण असं सांगितलं होतं एका ठिकाणी की तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे नका ठेवू, तुमच्या अदर फॅमिली मेंबर्सच्या अकाउंटला. हे प्रॅक्टिकल आहे. सध्या तुम्हाला घर खरेदी करण्याची योग नाहीये तर सध्या घर खरेदी करू नका. नोकरीमध्ये सध्या बदल तुम्ही करायला नाही पाहिजे. हेच उपाय आहेत. या व्यतिरिक्तचे उपाय आहेत जे की मंत्रांचे असतात. ते पण सायन्स आहे, ते पण कम्प्लिटली सायंटिफिक आहे. मंत्रांच्या बाबतीत बऱ्यापैकी वेळेस मी माझ्या स्टुडंटला पण हे सांगत असतो की आपल्याला कॉमन माणसं आपल्याला असं आहे ना, बऱ्याच वेळेला या आजीचा फोन नाही आला, या मावशीचा फोन नाही आला, असं आपण ज्या वेळेला विचार करतो ना, सडनली त्यांचा फोन येतो किंवा त्यांच्याबद्दल कोणीतरी बोलताना तरी कळतं की मावशी काल तिकडे आली होती, तिकडे काल बोललो, तुझ्याबद्दल विचारत होती. हे खूप डीप सायन्स आहे. जेवढ्या पण गोष्टी अस्थिर आहेत ना त्यांना एक आपला सेन्स आहे. ग्रह पण अस्थिर आहेत, ते फिरतायत, आणि त्याच्यामुळे काय आहे ना की ह्यांना एक सेन्स आहे. मग मंत्र आपण ज्या वेळेला म्हणतो ना तर आपण त्यांना आपल्या वाईट काळामध्ये बा माझ्यासाठी तुम्ही या, हे आपण त्यांना पुकारतो सिंपल भाषेत. ओम हिम क्लीम हे काय त्यांना ते बोलवायची एक पद्धत आहे, ती फ्रिक्वेन्सी. ती त्यांच्याशी आपण कनेक्ट होतो आणि मग त्यांची एक संख्या निर्धारित केलेली आहे. जसं सूर्यासाठी 7,000, शनीसाठी, राहूसाठी, केतूसाठी 18,000, 17,000, 16,000 सगळ्या ग्रहांच्या वेगवेगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत. त्या संख्येमध्ये जर आपण ते केलं तर आपली ती भावना त्या ग्रहापर्यंत पोहोचते आणि ते आपल्याला त्या आपल्या वाईट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पुढे येतात. तर ते पण सायन्स आहे. पण त्या अगोदर काय असतं की आपल्या लाईफमधले कामं अगोदर आपण ते जे प्रॅक्टिकल उपाय ते अगोदर करायचे, आणि त्यानंतर मग हे जे आहे अध्यात्माचे जे उपाय ते सपोर्ट म्हणून तुम्हाला ते सोबत राहणार आहे. म्हणजे तंत्र, मंत्र आणि यंत्र हे तिन्ही एक सायन्सचेच प्रकार होते. बरोबर. कारण यंत्रमध्ये आपण बघतो एक पॅटर्न्स असतात, किंवा तंत्रमध्ये आपण बघतो काही क्रिया असतात, आणि मंत्र ऑब्व्हियसली आता ते फ्रिक्वेन्सीचा खेळ झाला जो ब्रह्मांडाला आपण कनेक्ट करतो. मला म्हणजे आवडेल मला तिकडे जायला मंत्र तंत्र यंत्रावर, परंतु आपण पुन्हा ज्योतिषवर घेऊ कारण त्यासाठी आपण सेपरेट एपिसोड घेऊ. पण पुन्हा आता ज्योतिषमध्ये फ्युचर तर बदलता येत नाही, परंतु एक तुम्हाला आयडिया मिळाली की बाबा काहीतरी माहीत झालं तर मी त्या दिशेने प्रयत्न तरी करू शकतो किंवा त्याचा प्रभाव कमी करू शकतो, जे काही आपत्ती येणार आहे फ्युचरमध्ये. ते जाणून घ्यायसाठी जेव्हा लोक जातात ज्योतिषशास्त्रानुसार काही लोक त्यांना उपाय देतात, परंतु त्यांना फरक पडत नाही. तर मग अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की ज्योतिषशास्त्र कसं काम करतं? बघा, सगळ्यात अगोदर ना म्हणजे आता माझे ना ज्योतिषशास्त्राचे कोर्सेस पण आहेत. मी माझ्या स्टुडंटला म्हणजे एनरोल करण्यापूर्वी मी हे सांगतो, जर तुम्ही माझ्याकडे येणार असाल किंवा तुम्हाला याच्यातून उपाय भेटतील तर मी त्यांना तिथेच क्लिअर करतो की उपायांसाठी तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकू नका. ज्योतिषशास्त्र काय ना एक भाग्याची गणना आहे. ती मला माझं भाग्य कधी साथ देणार आहे. भाग्य जर का मी बदलू शकायला लागलो तर मग लोक देवळात नाही जाणार, माझ्याकडे येतील. बरोबर. जर का मी भाग्यच बदलायला लागलो तर मी भाग्य साथ कधी देऊ शकतं हा वेळ सांगू शकतो, योग्य वेळ सांगू, ती वेळ सांगू शकतो मी. मग भाग्याची साथ मला कळाली तर या वेळेला मला कर्म करायचे, तर ही वेळ आणि हे कर्म ज्या वेळेला एक होतील तर ते माझं भविष्य बनणार आहे. बरोबर. आता बेसिकली ह्याच्यात काय होतं की लोकांना जावं वाटतं, मग बऱ्याच वेळेला त्यांना त्यांच्याबद्दल ते उपाय काही सांगितले जातात, मग काही वेळेला त्यांच्याबद्दलची भाकीतं खोटी पण होतात, रिझल्ट मिळत नाहीत. तर ह्याच्यात ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात अगोदर म्हणजे जे मी जसं सांगितलं की एक तर भाग्याची गणना आहे, भविष्याची बिलकुल नाही आहे. आणि दुसरं आहे की ह्या गोष्टी किंवा हे कम्प्लीट जग जे चाललं आहे ना ते कसं चालतं आहे, सगळ्यात पहिलं आहे ते तुमचा पुरुषार्थ. पुरुषार्थ म्हणजे तुमचे कर्म, तुम्ही किती मेहनत घेत आहात.
तुम्ही बघा आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला कित्येक लोक आहेत, त्यांना त्यांची जन्म वेळ माहिती नाही, जन्म डेट माहिती नाही. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शाळेत घालताना 1 जानेवारी आणि 1 जून किंवा 1 जानेवारी काहीतरी टाकलं आणि त्यांना काहीच माहिती नाही. पण ते लाईफमध्ये मेहनत एवढी घेत आहेत, त्यांना त्यांचे ग्रह तारे काही माहिती नाहीये, पण ते व्यवस्थित ग्रो होत आहेत. मग का त्यांच्यावर ग्रह तारे काम नाही करत आहेत का? त्यांच्यावर पण करतायत, पण ते सेकंड. फर्स्ट तुमचा पुरुषार्थ, सेकंड आहे तुमचे ग्रह तारे, आणि थर्ड ह्या व्यतिरिक्तही तिसरं आहे वर्तमान परिस्थिती, ज्याला ज्योतिषाच्या भाषेमध्ये कालदेश पात्रच्या परिस्थिती असं म्हटलं जातं. आता वर्तमान परिस्थिती म्हणजे काय की से की फॉर एक्झाम्पल आजपासून 15 वर्षापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांचला खूप चांगले दिवस होते. आता मे बी थोडासा आपल्याला तो कमी झाल्यासारखा दिसतोय. 30-40 वर्षापूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगला खूप स्कोप होता. तर आता मी 30-40 वर्षापूर्वी एखाद्याने सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे आणि त्याने जो ग्रोथ मिळवली ती ग्रोथ बघून मी आज सांगणं आणि नंतर म्हणायचं की नाही यार हे होत नाही. तर इथे काय होतं की त्या ज्या कालदेश पात्राच्या ज्या परिस्थिती आहेत त्या रोल प्ले करतात. बरोबर. आणि हे सगळ्यात जर तुम्ही आता बघताल ना तर हे कुठे रोल प्ले करतंय? लग्न जमण्यामध्ये. अच्छा. कारण की मी माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, त्यानंतर मला बऱ्याच जणांचे असे कमेंट्स आले, लोकांनी मला फोन केले, कारण मी त्याच्यात सांगितलं होतं की लग्नाचे योग हे प्रत्येकाच्या कुंडलीत 7-8 वेळा येतात. बर. आणि इथं लोक परेशान आहेत की एकच होत नाही. तर हे काय आहे म्हणजे हा प्रकार? आणि 7-8 वेळा येतात ते बघा तुम्ही, म्हणजे बालविवाह होत होते, आज जन्मलेल्या बाळाची पाहिली तरी त्याच्या ह्याच्यात ते योग असू शकतात. आता झालंय काय की बघा 1000 म्हणजे पुरुषांमागे किंवा 1000 मुलांमागे 930-940 असा साधारण काहीतरी रेशो चालू आहे. बरोबर. मग आता जे उरलेले 60-70 मुलं आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये विवाहाचे योग नाही आहेत का? योग तर आहेत, पण तिथे त्या वर्तमान परिस्थिती रोल प्ले करायल्यात. ती गोष्ट आता अस्तित्वातच नाहीये, त्या 60 मुली नाहीच आहेत, तर मग ते आता ते होणारच नाही. योग असून सुद्धा योग असूनही होणार नाही. म्हणजे योग आहेत ते कर्मही करतात, म्हणजे ते ठिकाणं बघतायत, म्हणजे बघतायत, फिरतायत. याचा अर्थ असा नाही ज्यांचे लग्न जमत नाहीये त्यांनी लगेच की आम्ही त्या 60 मधले, तसं नाहीये. तुम्ही तुमचे एफर्ट्स टाकावेच लागणार. बघा आपण नोकरी, मी मागच्या ह्याच्यात पण सांगितलं होतं की ते काय आहे की कर्म आहेत ते सुद्धा. आपण अजून लग्न विवाहाला आपण कर्माच्या दृष्टीने बघतच नाही आहोत, पण ते त्यासारखंच करावं लागणार. नोकरीला जसं तुम्ही इंटरव्ह्यू देतात, वेळ काढतात, प्रिपरेशन करतात, तुमच्यात जे पण म्हणजे ड्रॉबॅक्स आहेत, समजा माझे कम्युनिकेशन स्किल्स वीक आहे त्याला इम्प्रूव्ह करतो, क्लासेस लावतो, तसंच लग्नासाठीही करावं लागणार आहे. ते दिवस आलेले आहेत की बाबा तुम्हाला म्हणजे ठिकाणं बघायला. आता ठिकाणांच्या बाबतीत जनरली मी पाहतो की ते लोक असं म्हणतात, हो आता करायचं एखादं ठिकाण आलं तर म्हणजे कसं येणार, कसं आहे ते? तुम्हाला इंटरव्ह्यूचं पण तसं नाही ते, म्हणजे कॉल नाही, तुम्ही अप्लाय करतात आणि मग त्यांचा कॉल येतो. तुम्हाला कॉल येतो तरी तुम्हाला त्याच्या पुढे अप्लाय करावं लागतं, तुम्हाला पोहोचावं लागतं. तर हे जे डिफरन्स आहेत ना, आणि इथेच बऱ्यापैकी आहे ना लोकांचं ते जे म्हणजे ज्योतिष किंवा एखादं भाकीतं जे खोटी होतात ना, कारण आपल्याला ना कर्म करणं आपल्याला अगोदर गरजेचं आहे. जरी मी सांगितलं की हा पिरियड तुमच्यासाठी फेवरेबल आहे, पण त्या पिरियडमध्ये तुम्हाला कर्म करावे लागणार. बरोबर आहे. त्या पिरियडमध्ये तुम्ही जास्त प्रयत्न करा. त्याच्यामुळे ना लोकांनी ज्योतिषकाराकडे जाताना ना आपलं माइंड क्लिअर करून जावं की गुरुजी मला हे सांगा की मी कधी माझे ॲक्शन घेऊ, मला हे करायचं आहे आणि मी कधी ॲक्शन घेऊ. आपण जनरली कधी जातो, ज्या वेळेला आपल्यावरती काहीतरी आपत्ती आलेली ना त्याच वेळेला आपण जातो ज्योतिषकाराकडे. तसं नाही करायचंय. आपला वेळ कुठलाही असू द्या, पण माझी इच्छा आहे की मला एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री टाकायची आहे, माझी इच्छा आहे मला एक घर घ्यायचं आहे, तर मी कधी घ्यावं, मी कधी कुठल्या टाइमला टार्गेट करावं, तो वेळ तुम्हाला ज्योतिषकाराकडनं घ्यायचा आहे. बाकी एफर्ट्स हे तुम्हालाच करायचे आहेत. बरोबर. जर तुमचा तो वेळ तुम्ही निघून गेला, नंतर जर तुम्ही एफर्ट्स घेतले तर ते रिझल्ट मिळण्याची शक्यता कमी होऊन जाते.
त्याच्यामुळे तुम्ही जे आहे किंवा आज जर ज्योतिषकाराकडे गेले आणि तुमचा टाइम जर 2 वर्षानंतरचा आहे तर उलट आणखी एनकॅश करा तुम्ही या टाइमला. फाउंडेशन त्याची तुम्ही आतापासून घाला की बा मला माहिती आहे त्या पिरियडमध्ये मे बी टाइम व्हॅल्यू मनी आपण म्हणतो. आज मी 10 लाख बजेट करून चाललोय, 2 वर्षांनी 10 लाख नसणार, मला 12 लाख लागणार आहेत. 2 वर्षाचा गॅप आहे माझ्याकडे, 2 वर्षाचा गॅप आहे, 2 लाखाचा गॅप आहे. हा कसा कव्हर करता येईल? 2 वर्षानंतर खरंच मी जे हे करतो त्याला व्हॅल्यू असेल का? हे सगळं तुम्ही अजून फाउंडेशन त्याचं हे करा, तेवढा एक टाइम पण भेटतो. तर हे सगळं ज्या वेळेला तुम्ही करताल तर त्यावेळेला आपण खरं मानूत की ज्योतिषशास्त्राचा आपण योग्य उपयोग करत आहोत. ओके. अदरवाईज आज काय ना, ज्योतिषशास्त्र म्हणजे लोक घाबरतायत जास्त त्याला. बरोबर. तर घाबरायचं नाहीये, त्याचं ते बनवलं गेलं होतं की तुम्हाला त्याचे बेनिफिट घेता यावेत, त्याचा लाभ घेता यावा, तर आपण लाभच घ्यायचा आहे त्याचा. एक छोटासा प्रश्न डोक्यात येतोय माझ्या. जे लोक ज्योतिषशास्त्र मानत नाहीत त्यांच्यामध्ये ना तर्क फार भारी लावतात ते की मला संतती योग सांगितला होता किंवा माझा लग्न योग सांगितला होता, 2 वर्षानंतर तुझं होणारच नाही, परंतु बघा माझं लग्न झालं. हे असे जेव्हा कॉन्फ्लिक्ट करणारे वाक्य येते, यामुळे बरेच लोकांना असं वाटतं की अरे हे बघ ना, मग याने तर याचं लग्न योग सांगितला नव्हता आणि याचं ह्याच वर्षी लग्न झालं. हे असं का होतं मग? नाही, जनरली मी तुम्हाला सांगितलं ना की 1 नंबरला पुरुषार्थ आहे, 2 नंबरला ग्रहतारे आहेत. आता जसं की मला जर सपोज सांगितलं कोणी की तू या वर्षी MPSCची एक्झाम, IASची एक्झाम पास करूच शकणार नाही कारण तुझ्या कुंडलीत तसं नाही. पण जर का मी माझे फुल एफर्ट्स लावले, मी जर अभ्यास केला तेवढा, तर मला माझ्या यशापासून रोखणारा कोणी नाहीये. शेवटी परत कर्मसिद्धांत येतो. कर्म हे अगोदर आहेत. आता आपल्याला काय आहे ना, थोडंसं तुम्हाला कमी एफर्टमध्ये पाहिजे आहे तर तुम्ही ज्योतिषशास्त्राची ती साथ घेऊ शकतात. साथ हा शब्द म्हणूनच बघायला पाहिजे. बरोबर. आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं की मला वेळ माहिती नव्हता, मी खूप एफर्ट्स घेतले, ठीक आहे, पण 99 पाऊल टाकले, 100व्या पावलावर मला सक्सेस मिळणार होती, पण मला माहिती नव्हतं की 100व्या पावलावर मिळणार. तर 99ला मी स्किप केलं, गिवअप केलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्योतिषकाराकडे गेलात आणि त्याने सांगितलं की आता तुमचे योग आहे ना पुढच्या महिन्यापासून चांगले चालू होत आहेत. पण तोपर्यंत मी एवढा डिमॉरलाइज झालो आहे की माझ्यात आता ती ताकद नाही उरली की मी परत एकदा अभ्यास करू किंवा परत एकदा हे करू. बरोबर. तर ते बऱ्यापैकी वेळेला ना अशा गोष्टी होतात, बरेच कारण. पण जर मी गिवअप केलंच नाही तर मग माझं होऊ नाही जाणार आहे काम. बरोबर. त्याच्यामुळे असे मी तुम्हाला सांगितलं, बरेच लोक आहेत त्यांना आपली कुंडली ग्रह तारे काहीच माहिती नाही, ते फक्त कामावर फोकस आहे त्यांचा, फक्त काम 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 करत जात आहेत, सक्सेस मिळत जात आहे, ते विचार पण नाही करत आहेत. आता जसं यावर्षी शनी, आता मार्च नंतर शनीचं ट्रान्झिट होणार आहे. बरोबर. बरेचसे लोक आता सध्या ते लागलेले युट्यूब वरती टाकून की शनी का क्या होने वाला है, मेरी कुंडली में क्या, हे बरंचसं काही चालू आहे. पण असे जे लोक ते बघत पण नाहीत, काय त्यांना काही घेणं देणं नाही. बरोबर. त्यांना माहिती पण नसतं आज अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, एकादशी आहे, काहीच नाही माहिती आहे, पण ते कर्म जे ते करेक्ट करत आहेत, त्याच्यामुळे ते त्यांच्या लाईफमध्ये ग्रो होत आहेत. कदाचित थोडेसे अडथळे पण येत असतील, कारण येत असतील, पण ते त्याला पार्ट अँड पार्सल ऑफ दर लाईफ असं ते कर्मानीच. हां, ते त्यालाही मानतात, ते रिअलाइज करून घेतात किंवा ते त्याच्यात शिकतात त्याच्यातनं की यार हा डिसिजन माझा रॉंग राहिला, यार इथून पुढे आपल्याला हे नाही करायचंय, किंवा मी त्याच्यावर विश्वास ठेवला यार ते चुकीचं झालं माझं, त्याच्यातून पण ते लर्निंगच करतात. तर त्याच्यामुळे हे अगोदर कर्म अगोदर, बाकी सगळं तुमचं नंतर. बाकी तुमचं मग दुसरे जे ग्रह तारे हे सगळं आहे. त्याच्यामुळे मी ज्या वेळेला माझे कोर्सेस ज्या वेळेला मला करायचं होतं, म्हणजे तुम्हाला थोडंसं हे वाटेल, नवल वाटेल, पण 5 वर्ष मी अभ्यास केला की माझ्या कोर्सेसमध्ये मी काय कंटेंट ठेवला पाहिजे. 5 वर्ष मी अभ्यास केला त्याचा की काय असायला पाहिजे, कंटेंट काय असला पाहिजे. आणि माझं स्वतःचं म्हणताल तर ती 12-15 वर्षाच्या माझ्या अभ्यासातला तो क्रक्स आहे की जो मी तो कोर्समध्ये दिलेला आहे. ओके. की आता व्यक्तीला, कारण तिथे पण कोणीतरी गिवअप नाही केलं पाहिजे की यार ॲस्ट्रॉलॉजी एवढं मोठं मी कुठे यार एवढं कुठे वाचू, एवढं कुठे बघू. त्याच्यामुळे तो क्रक्स मी त्यांना काढून दिलेला आहे की बाबा एवढ्या गोष्टी तुम्ही जर शिकला तर तुम्ही पण लोकांच्या कुंडल्या बघू शकता.
सायंटिफिक वेने तुम्ही बघू शकता. तुमचे 5 वर्ष तुम्ही अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केले की लोकांचे कित्येक वर्ष एफर्टलेसली वाचतील. आता म्हणजे मी त्या मिशनवरच आहे की बा मला आता असे साधारण 1,00,000 स्टुडंट घडवायचेत की जे तार्किक पद्धतीनं लॉजिकल सायंटिफिक वेमध्ये ॲस्ट्रॉलॉजीला पुढं घेऊन जातील. नाही, ती आवश्यकता पण खूप जास्त आहे. कारण एकच कुंडली जर 2 वेगवेगळ्या ज्योतिष तज्ञाला दाखवली तर ते वेगवेगळे निघतात रिझल्ट. असं मग असू शकतं की त्याची वाचण्याची पद्धत किंवा त्याच्या पाठीमागचा असलेला एक्सपिरियन्स तो कमी जास्त असतो. तर योग्य ज्योतिष तज्ञ कसं ओळखायचं? नाही बघा, योग्य अयोग्य ज्योतिष तज्ञ आपण कुणाच्या नॉलेजची गणना इथे आपण करू नाही शकत. पण तुम्हाला योग्य म्हणजे एक तर त्या ज्योतिषकारानं तुम्हाला घाबरवलं नाही पाहिजे अगोदर. कारण तुम्ही चांगल्या ज्योतिषचं एक गुण सांगू शकता. त्याने घाबरवायचं नाही. प्रत्येकाची कुंडली 9 ग्रह आहेत बरोबर. प्रत्येकाच्या कुंडली अशी एकाचीही कुंडली नाही की 9च्या 9 ग्रह खराब आहेत आणि अशी एकाची कुंडली नाही की 9चे 9 ग्रह चांगले आहेत. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला अगदी मी काल आमच्या ऑफिसमध्ये माझ्या म्हणजे कलिग सोबत बोलत असताना मी त्याला सांगत होतो की जर का मला कोणी मुकेश अंबानींची कुंडली आणून दाखवली मी त्या प्रश्नावर येणार होतो आणि जर मला माहिती नसेल की ही मुकेश अंबानींची कुंडली आहे, मी सांगू नाही शकणार की बाबा ही कुंडली खूप जबरदस्त असेल. किंवा रस्त्यावर एखादा दारुडा व्यक्ती असेल त्याची आणून दाखवली आणि मी हे नाही सांगू शकाल की बाबा हा एकदमच म्हणजे गॉन केस व्यक्ती असेल, हे पण नाही सांगू शकत. कारण की मी हे सांगू शकेल यार ह्या व्यक्तीला भरपूर ग्रह सपोर्टिव्ह आहेत आणि ह्या व्यक्तीने जर मेहनत केली तर हा व्यक्ती खूप वरच्या पदापर्यंत जाईल, याला लक्झरी मिळेल, याला ऑथॉरिटी मिळेल. मी या पद्धतीनेच सांगतो की या व्यक्तीला ऑथॉरिटी मिळेल. पण मला जर माहिती नसेल तर मी नाही सांगू शकणार यार याचं तर अँटिलिया बंगला असेल, असं नाही सांगू शकत. त्याचं जे हे आहे त्याचं पोटेन्शियल सांगू शकता, पोटेन्शियल सांगू शकता. हा की हा व्यक्ती मेहनती असू शकेल, त्याच्यात काय गुण आहे पण ज्याला माहित नाही. तर ते असतं. त्याच्यामुळे ज्योतिषकार आपण ज्या वेळेला जातो एखाद्या ज्योतिषकाराकडे त्याने आणि पर्सनली मला असं वाटतं की त्याने कुणाचं भाग्य बदलण्याची गोष्ट करू नये ज्योतिषकाराने. की बाबा हे तुमच्या कुंडलीत दोष आहे आणि मी तुम्हाला आता लगेच क्लिअर करून देतो. तिथे थोडंसं सुज्ञ लोकांनी तरी थांबावं की तुमचं हे ना मानसिक स्थितीचं एक हे आहे, तुम्ही करा. तुम्हाला मी असं नाही म्हणत की जे लोक तुम्हाला असं काही सांगतात, कारण की ना आपण ज्या आपल्या गप्पा झाल्या त्या वास्तुशास्त्राचं मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की वास्तुशास्त्र हे क्लायमॅटॉलॉजी आणि मानसिक याच्यावर जास्त इफेक्ट आहे त्याचा. बरोबर. ज्या वेळेला तुम्हाला कोणीतरी सांगतं की बाबा साऊथचं फेसिंग आहे आणि हे खराब आहे, तिथे जर का मी तुम्हाला काही उपाय सांगितलं तर तुमचं म्हणजे मानसिकदृष्ट्या तुम्हाला हे होतं मी एक उपाय केला आहे मी आता स्टेबल, आता काही होणार नाही. त्या दृष्टीनं तुम्ही करा. पण असं जर कोणी सांगितलं की बाबा हे नाही केलं तर तुमचं सुधारणारच नाही, तिथे थांबून जा. तर त्याच्यामुळे मी बऱ्याचशा लोकांना हे कालसर्पदोष वगैरे लोक मला ते विचारतात की नाही गुरुजी आम्हाला एकांनी सांगितलं होतं कालसर्पदोष आणि मग ते साऊथमध्ये तिकडे जाऊन कुठेतरी मंदिरात पूजा करा वगैरे. तर मी त्यांनाही सांगतो तुम्ही जा करा, फॅमिली ट्रिप करा, जा फॅमिलीसोबत जा, पूजा करा, दर्शन करा. त्याने काय होणार आहे की त्यांची मानसिकता पण बदलणार की आम्ही उपाय केला आहे. आणि मी त्यांना हेही सांगतो की असा काही दोष नसतो कुंडलीमध्ये. मी त्यांना काही एक्झाम्पल्स देतो की बा ह्या व्यक्तीच्या पण याच्यात कालसर्पदोष आहे, त्यांचं पण झालं. माझ्या आजूबाजू मला बऱ्याचशा कुंडली येतात, किंवा मग त्या व्यक्तीबद्दलही जो मला दाखवतो त्याच्याबद्दलही जरी विचारलं ना आपण की कालसर्पदोष मग तुमच्या लाईफमध्ये आतापर्यंत काय असं वाईट झालं तर ते सांगू नाही शकत. बरोबर. काहीतरी थोडेसे हिकअप्स प्रत्येकाला असतात, रोडमध्ये स्पीड ब्रेकर असतात तसे असतात. तर त्याच्यामुळे चांगला ज्योतिषकार म्हणजे कसं आहे. आणि ह्या व्यतिरिक्त काय ना बऱ्याच लोकांची एक श्रद्धाही असते की बाबा नाही आम्हाला याच गुरुजींकडे जायचं, तुम्ही जा, त्याच्याबद्दल हे नाहीये. पण आपण ज्योतिषशास्त्र ज्या वेळेला आपण म्हणतो ना त्यावेळेला ती शास्त्रासारखं विज्ञानासारखं आपण त्याचा यूज केला पाहिजे आपल्या लाईफमध्ये. तर
ज्योतिषकारापेक्षा ज्योतिषशास्त्रावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. क्या बात आहे, क्या. आता एक ना थोडंसं वेगळा पर्स्पेक्टिव्हचा प्रश्न आहे माझा. ज्योतिषशास्त्रामध्ये आपण जेव्हा ज्योतिष तज्ञाकडे जातो कुंडली दाखवण्यासाठी, त्याला 3 इनपुट देतो आपण. एक जन्मदिनांक, वार वेळ जी असेल ती, आणि स्थान जिथं आपण जन्म झाला आहे. हे कसं काम करतं? म्हणजे योग्य माहिती दिल्यानंतर जन्मस्थान, जन्मवेळ हे का महत्त्वाचे आहेत? नाही, हे खूप जास्त टेक्निकल आहे, खूप जास्त टेक्निकल होऊन जाईल. पण अक्षांश, रेखांश हे घ्यावे लागतात. त्याच्यामुळे तुमचं तो बर्थ जो प्लेस असतो त्याच्यावरून त्या अक्षांश रेखांशावरनं ग्रहांची स्थिती, त्या पंचांगांवरून आपण ती कुंडली काढतो. बरोबर. त्याच्यानंतर जे म्हणतो आपण की एक आपण बर्थ डेट देतो, त्यावेळेला ग्रहांची परिस्थिती काय होते, ओके, त्यानुसार ती कुंडली बनते. बेसिकली बघा, 360 डिग्री आहे, त्याला 12 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे, आणि मग एक राशी 30 डिग्रीची बनते. बरोबर. तो जो एक एक भाव असतो, प्रथम भाव, तिथे आपण जी राशी लिहितो ती जन्माच्या वेळेला पूर्व दिशेला जी राशी चालू असेल ती राशी आपण तिथे लिहितो. म्हणजे तो जो नंबर असतो तो, पूर्व दिशेला जी राशी, त्याला लग्न म्हणतात, लग्न रास. त्याच्यानंतर मग चंद्र ज्या राशीत बसलेला असतो त्याला चंद्र रास म्हणतात. आणि मग ग्रहांचे प्लेसमेंट त्या पंचांगातून आपण काढून ती कुंडली आपण मांडतो. आणि मग त्यानंतर मग ती लग्न कुंडली आली, चंद्र कुंडली आली, नवमांश कुंडली आली, ह्याचे चार्ट्स असतात. त्या चार्ट्सचा वापर करून त्या कुंडलीज आपल्याला बनवाव्या लागतात. तुमच्या कोर्सेसमध्ये? माझ्या कोर्सेसमध्ये आहे हे. ओके. कोर्सचं मेन पर्स्पेक्टिव्ह हे जे आहे ते म्हणजे आपलं फलित ज्योतिष आहे ते. अच्छा, ओके. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःला ॲज अ कोच किंवा मी लोकांना कोर्स देतो, तर किंवा तुम्ही स्वतःला ज्या वेळेला ज्योतिषकार मानता ना, त्यावेळेला तुम्हाला हे गणित थोडंसं माहिती असायला पाहिजे. त्याच्यामुळे कोर्समध्ये आपण तो भाग ठेवलेला आहे. आपण काही गोष्टी तिथे टाकलेल्या आहेत, ते चार्ट्स कसे वापरायचे त्या गोष्टी तिथे आपण ठेवलेल्या आहेत. त्या कोर्समध्ये तो पार्ट आहे. ओके. एक गमतीशीर प्रश्न आहे त्यातलाच. समजा 2 व्यक्ती आहेत ज्यांचा सेम तारखेला, सेम ठिकाणी आणि सेम दिवशी जन्म झाला आहे. ते 2 व्यक्ती पुढे जाऊन वेगवेगळे असतात की त्यांचे पूर्ण लाईफ सेमच असणार? हा पण प्रश्न बघा, जसं मी सांगितलं, लाईफ त्यांची डिफरंट कुठे म्हणणार आहे? त्यांच्या कर्मानुसार. लोक मला असं पण विचारतात, नाही कर्म तुमच्या ग्रहांवर ठरतात का? नाही ठरत. कर्म हे आपली विलनेस आहे, आपली विलिंग आहे ती. बऱ्याच वेळेला मला लोक म्हणजे असं सांगतात, माझ्याकडे मागे एक क्लायंट आले होते, ते त्यांच्या मुलाची कुंडली घेऊन आले होते. त्यांचा मुलगा असं साधारणतः काहीतरी 18-20 वर्षाचा होता त्यावेळेला तो. आणि त्यांना एका ज्योतिषकाराने सांगितलं की ह्याच्या कुंडलीमध्ये आत्महत्येचे योग आहेत. बर. मी खूप शॉक झालो, म्हणजे की असे योग लिहिलेले नाही आहेत. काय सांगता? ती विल आहे, आपली विल आहे ती. मला आत्महत्या करायची की नाही करायची, माझी विल आहे ती. बरोबर. ते योग नसतात, कारण त्याच्यासाठी मला मेहनत घेणं आहे. ते मला पंख्याला लटकायचं, स्वतः लावायचंय. हे काय आहे की त्या व्यक्तीचा चंद्र नीचचा होता, त्यांच्या मुलाचा मन. तर त्याची मनोस्थिती थोडीशी जी ती डळमळीत राहील. असे लोक लाईफमध्ये कधीही रॉंग टर्न घेऊ शकतात, पण इट डझंट मीन की तो आत्महत्या करेल. मग रॉंग टर्न मध्ये अनेक आहेत. एखाद्या व्यक्ती चांगली नोकरी चालू आहे, बॉसची आज अनबन झाली, रिझाईन टाकून देतात, आणि त्याच्यानंतर मग कित्येक दिवस जॉब नाही लागत. मग तिथून काय होतं, आर्थिक घडी पूर्ण विस्कटल्या जाते. तर हे रॉंग टर्न कुठलेही असू शकतात. बायकोसोबत भांडण झालं, घटस्फोटासाठी अर्ज करून टाकला. आता घटस्फोटाचे पण योग नसतात. बरोबर. ते पण हे सप्तम भाव चांगला असेल तर तो रॉंग टर्न नाही होणार. बरोबर. कोणता भाव खराब आहे तिथे तो रॉंग टर्न तो व्यक्ती घेऊ शकतो. असं नाहीये की म्हणजे तो लाईफच्या प्रत्येकच ठिकाणी तो सगळं रॉंग करत जाईल. तर त्याचा भाव कुठला खराब आहे. जसं हे जे 12 भाव आहेत ना कुंडलीत, ते प्रत्येक भाव एक एक स्पेशालिटी आहे. त्यांचं एक लाईफचे वेगवेगळ्या आस्पेक्टवरती ते दृष्टी टाकतात. म्हणजे की पहिला भाव आपले विचार आहे, आपली पर्सनॅलिटी आहे. दुसरा भाव आपली स्पीच आहे, आपलं कुटुंब आहे. तिसरा भाव तुमचं पराक्रम आहे, सिबलिंग्स आहे. चौथा भाव तुमची आई आहे.
घर सुख हे सगळं आहे, मन आहे. 5वा भाव तुमचे मुलं आहे, बरोबर, एज्युकेशन आहे. 6वा भाव जो आहे तो तुमचं म्हणजे रोग ऋण शत्रू आहे. 7वा भाव तुमचं लाईफ पार्टनर किंवा बिझनेस पार्टनर तो आहे. 8वा भाव जे गुप्तधन गुप्त विद्या त्याचा आहे. 9वा भाव जो तो धर्माचा किंवा भाग्याचा आहे. 10वा भाव जो आहे तो पित्याचा आहे आणि आपले कर्मस्थान आहे. 11वा भाव तुमची इच्छापूर्ती आहे. 12वा जो भाव आहे तो तुमचा विदेश गमन म्हणतात किंवा मोक्ष असं म्हणतात. तर असे आहेत. तर हे सगळं जे आहे ना बेसिक काय आहे ना, ह्या सर्वांमध्ये ना तुमचे इंटरप्रिटेशन करेक्ट असणं गरजेचं खूप आहे. महत्त्वाचं. आणि ते जे जसं मी सांगितलं की हे कालदेश पात्रच्या वर्तमान परिस्थितींना बघून तुम्हाला करावं लागतं. आता बघा ज्योतिषशास्त्रामध्ये जसं मी सांगितलं आत्महत्येचे योग लिहिलेले नाही आहेत, विदेश गमनचे परदेश गमनचे योग लिहिलेले आहेत. पण ते योग आहेत, पण त्याचं लिहिल्या कसं गेलेलं आहे ते की एक व्यक्ती घरातून सकाळी जर बाहेर पडला, तो रात्री जर घरी वापस नाही आला तर तो व्यक्ती विदेशात गेला. अच्छा. आता हा काळ बघा किती हजारो वर्ष जुना काळ आहे तो. त्या वेळेला लोकांनी, आता आजच्या डेटला पिढी नाईट आऊट करते, मग आता ते विदेशात गेले काय? तो विदेश योग तसाच समजला जातो ना की तुम्ही सीमा ओलांडून गेले देशाची तर तो विदेश सीमा ओलांडणं हे आपण आता म्हणतोय. त्यावेळेला तुमचे हस्तिनापूर द्वारका हे वेगवेगळे देश होते ना. मग एक व्यक्ती हस्तिनापूरहून निघाला द्वारकेला गेला, तो विदेशात गेला. त्याचा असा अर्थ होता का? असं होतं, कारण त्यावेळेला ते तसे देश होते. आता आपण काय म्हणतो, सीमा ओलांडून जाणे, त्याला आपण विदेश योग म्हणतो. पण ठीक आहे, जाणं येणं किंवा त्यावेळेच्या वेळेनुसार जर पाहिलं की सकाळी गेला आणि रात्री नाही आला, तर आज व्यक्ती मुंबईहून सकाळी जातो, दुबईला मीटिंग अटेंड करून रात्री परत घरी येतो. मग तो विदेशात गेला होता का नव्हता गेला? तर माझ्या हिशोबानं विदेश योग हे जे आहेत ना, म्हणजे ज्या वेळेला मला कोणी विदेश योगाचे प्रश्न विचारतो किंवा माझ्या कुंडलीत आहे का, तर मी सांगताना बाबा त्या व्यक्तीला त्याच्या एज्युकेशनला त्याच्या स्किलला तिकडे स्कोप असला पाहिजे. थोडंसं टेक्निकल जातात त्या वेळेने आपण सांगायला पाहिजे. अदरवाईज माझ्या दृष्टीनं जसं माझ्या कुंडलीत विदेश योग आहेत, माझ्याही सांगितलं होतं. हा, पण मी एक तर त्याच्यात सगळ्यात असतं की त्या व्यक्तीची इच्छा पण पाहिजे. माझी इच्छाच नव्हती कधी बाहेर जाण्याची आणि मला ऑपॉर्च्युनिटी आली नाही. ऑपॉर्च्युनिटी पण नाही आली. पण जनरली काय होतं, विदेश योग म्हणजे योग कसे कार्य करतात बघा. मी माझा बऱ्यापैकी काळ गुजरातमध्ये घातला. बरं. तर आपण ज्या कल्चरमध्ये जन्म घेतो ना, त्या कल्चरपेक्षा वेगळ्या कल्चरमध्ये ग्रो होतो आपण. तर आजच्या डेटला विदेश योग जो आहे ना, तुमचं कल्चरल चेंज येणं हा विदेश योग आहे. ओके. किंवा आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो तिथपासून थोड्याशा दूरच्या अंतरावर, पण तिथलचे चालीरीती परंपरा रूढी त्या सगळ्या वेगळ्या असतील, तिथे तुम्ही ज्यावेळेला जाता तो विदेश योग आहे. खरा विदेश योग तो आहे, तो आजच्या परिस्थितीनुसार. पण आता तुम्हाला ऍक्च्युअल मी अमेरिकेतच जाईल का असं ज्यावेळेला विचारायचंय, त्यावेळेला तुम्ही एकतर ते योग असले पाहिजेत, बरोबर, आणि दुसरं खरोखर तिथे स्कोप असला पाहिजे. म्हणजे आता उदाहरणच घ्यायचं तर बघा, एखादा शेतकरी आहे, त्याला तिथे स्कोप नाही आहे अमेरिकेत. बरोबर आहे. अगदी खूपच एखादा शेती म्हणजे ते अवॉर्ड घोषित झालेला वगैरे असे काही लोक जातात तिकडे, प्रायोगिक करणारे तसे लोक काही जातात. पण एखाद्या शेतकऱ्याच्याही कुंडलीत तसा योग असू शकतो तो. बरोबर. तर याचा अर्थ मी कुंडली बघून तुम्ही अमेरिकेसाठी ट्राय करा असं नाही सांगू शकत. किंवा असं पण नाहीये की शेतकरी आहे तर त्याच्या कुंडलीत योग नाहीये, असं नाहीये. योग असू शकतात, पण ते इंटरप्रिटेशन डिकोडिंग करेक्ट पाहिजे. हे डिकोडिंगचं काम पुन्हा तज्ञाकडेच. तर ते जे आहे ते तुमचं, हे जे मी सांगितलं 5 वर्ष मला जे लावले मी, ते त्याच्यासाठी लावले की तुम्हाला ऍक्च्युअल कळायला पाहिजे की बाबा तुमच्याकडे एक व्यक्ती जर आला कुंडली घेऊन, तर त्याला काय सांगायचं, कसं सांगायचं, किती सांगायचं. म्हणजे मला काय समजलं की तुम्ही 5 वर्षामध्ये ते काम केले जे ज्योतिषशास्त्र जे जुनं होतं ते आता चालू वर्तमान कंडिशन मध्ये कसं आपल्याला ऍप्लिकेबल होऊ शकतं. ग्रेट. म्हणजे मला आवडेल तो कोर्स मध्ये अजून डीप जायला, कारण
सध्या आता तुम्ही माझा विदेश योगाचा पूर्ण कन्सेप्ट चेंज केली. मी पण तेच समजत होतो की सीमा ओलांडून दुसऱ्या देशात जाणं विदेश योग, कारण माझ्या कुंडलीमध्ये सांगितलं होतं की तू विदेश योग आहे तुझा. आता मला वाटलं मी वाट बघतोय की मला कुठून अमेरिकेतून ऑफर येते का काय. बट आता बऱ्यापैकी क्लिअर झालं की या वर्तमानानुसार गोष्टी चेंज झाल्या आहेत. त्या तसा सांगणारा एखादा तज्ज्ञ असावा असे अपेक्षा आहे. खूप छान उत्तर दिले तुम्ही. कुंडली बघून बऱ्याचशा गोष्टी सांगता येतात. जसे की माझ्या कुंडलीमध्ये सांगितलं होतं की त्यांनी मला 4-5 प्रोफेशन दिले होते की तुम्ही आधी चांगले ज्योतिषी बनू शकता, तुम्ही प्राध्यापक बनू शकता, किंवा केमिकलच्या रिलेटेड तुम्ही काहीतरी काम करू शकता, आणि डायरेक्ट सांगितलं होतं की मी साधू पण बनू शकता, म्हणजे संन्यास घेऊ शकता, असं काहीतरी सांगितलं होतं तेव्हा. तर हे असे 4 पर्स्पेक्टिव्ह सांगितले. मला प्रश्न पडायचा की हे 4ही थोडे थोडे गुण माझ्यामध्ये आहे, पण मग मी काय करायला पाहिजे हा पण प्रश्न पडला होता. पण हे सांगतात कसं हा जास्त मला प्रश्न पडायचा की ह्या ज्योतिषतज्ञांनी हे कसं ठरवलं की मी ह्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो, हे तुम्ही कसं ठरवता? बघा, ह्याच्यासाठी आहे ना, एक असते तुमची लग्न कुंडली, एक असते नवमांश कुंडली, आणि एक असते D10 दशमांश कुंडली. बरं. दशम भावने आपण करिअर बघतो. लग्न कुंडली हे तुमचं मेन व्यक्तिमत्व किंवा जे सगळ्यात जो मेन आधार आहे तो लग्न कुंडली आहे. म्हणजे लग्न कुंडली म्हणजे तो व्यक्ती तसाच आपण समजू शकतो, असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे सामान्य माणसासाठी तर ह्या 3 कुंडली आपण बघतो, आणि या 3ही कुंडलीमध्ये जे जे स्ट्रॉंग ग्रह आहेत, जसं की बाबा लग्न कुंडलीमध्ये माझा सूर्य चांगला आहे, नवमांश कुंडलीमध्ये पण माझा सूर्य चांगला आहे, दशमांश कुंडलीमध्ये पण सूर्य चांगला आहे, 3ही ठिकाणी सूर्य चांगला आहे. मग आपण त्या व्यक्तीला सांगतो की सूर्य ग्रहापासून येणारे जेवढे प्रोफेशन आहेत याच्यात हा व्यक्ती जाऊ शकतो. ओके. जसं की सूर्य बघा, सूर्याने आपण म्हणजे असं सांगू शकतो आपण की हा व्यक्ती डॉक्टर होऊ शकतो, मेडिसिन रिलेटेड काही कार्य हा व्यक्ती करू शकतो. तर सूर्य बघा, सूर्य हा सगळ्यात मोठा डिसइन्फेक्टंट आहे. डॉक्टर काय करतात, इन्फेक्शनला मारतात. सूर्याच्या किरणांमध्ये सर्वात जास्त एनर्जी आहे. तर डिसइन्फेक्टंटचं काम जे ते सूर्याच्या याने आलं. मग त्या व्यतिरिक्त आपण अजून काय सांगू शकतो की बाबा नोकरीमध्ये पण राजा आहे, सूर्य राजा आहे. हे प्रोफेशन तुम्हाला कनेक्ट करावे लागते, डिकोडिंगच करतायत. हा, ते डिकोडिंग आहे. मग राजासारखे म्हणजे हा व्यक्ती नोकरीमध्ये पण उच्च पदावर उच्च अधिकारी होऊ शकतो की ज्याच्यासाठी लोक काम करतील. सूर्य जर चांगला असेल, मग तू यार MPSC UPSC साठी प्रयत्न करू शकतोस. एका ग्रहावरनं नाही सांगता येत, कारण त्याच्यासाठी अजून पण आहेत. पण असे प्रोफेशन मग आपल्याला त्याच्यातून घ्यावे लागतात. पण बेसिक जो आहे सूर्यापासनं जे हे आहे ते डॉक्टर, मेडिसिन रिलेटेड जे ते सूर्यापासून येतं. असंच आणखी एक प्रश्न माझ्याकडे लोक बऱ्याच वेळेला विचारतात की नाही, मी नोकरी करावी की बिझनेस करावा. खूप कॉमन महत्व, खूप म्हणजे हे बरेचसे नोकरी करताना लोकांच्या डोक्यात हे असतं की मी बिझनेस करायला पाहिजे. बिझनेसमध्ये गेल्यावर त्यांना प्रश्न पडतो की नाही यार, यात मला एवढं काही हां, ह्याच्यामध्ये यार इन्कम फिक्स नाही आहे, अर्निंग फिक्स नाही आहे, नोकरीत मला व्हायचं. तर हे कसं आहे ना, बिझनेस जर तुम्हाला करायचं असेल ना, तर तुमचा बुध आणि राहू ह्या 2 ग्रह जे आहे ना हे चांगले असावेत. बुध आणि राहू. त्या ग्रहांची जी म्हणजे वृत्ती आहे ना त्याच्याशी लिंक येते. बुधला मी तुम्हाला सांगितलं की छोटा ग्रह आहे, छोटा मुलगा आहे. तुम्ही छोट्या मुलाला सांगा की यार डान्स करून दाखव, तो नाही करत. त्याला तुम्ही एक चॉकलेट दाखवा, तो लगेच डान्स करतो. तर त्याला काय देण्याबद्दल म्हणजे मोबदला त्याला माहिती असतो. बिझनेस करताना तुम्हाला हे माहिती पाहिजे की मी काय इन्व्हेस्ट करतो आणि काय रिटर्न घेणार आहे. जसं त्या मुलाला माहिती आहे की मी इन्व्हेस्ट काय करणार आहे, 1 मिनिटाचा डान्स, ह्याच्यामध्ये रिटर्न मला एक चॉकलेट मिळणार आहे. तर ती बुधची ते लॉजिक आहे, टेंडन्सी. हां, त्याची ती टेंडन्सी आहे. राहू कशामुळे, थोडंसं ॲम्बिग्विटी म्हणा, थोडी क्लॅरिटी न ठेवणे म्हणा. राहू दिसत नाही आपल्याला, बरोबर, तर ते क्लॅरिटी नाही ठेवत. बिझनेसमध्ये बघा तुम्ही कपड्याच्या दुकानाचं फुल गॅरंटी आहे साहेब, काय गॅरंटी काय म्हणजे. पण तो जर तसं नाही बोलला तर आपण घेणार पण नाही. तर आणि ती एक एक्स्ट्रीम डिझायर ग्रो होण्याची, बिझनेसमध्ये तुम्हाला डिझायर तेवढी लागते, बरोबर. तर ते राहूकडे आहे. म्हणजे तो कुठल्याही स्तराला थोडंसं जाऊ शकतो
की बा मला माझ्या बिझनेसमध्ये ग्रो होण्यासाठी मग तो गोड 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 बोलणार, साहब ये देखो ये है इम्पोर्टेड है, फॉरेन से लाया, इधर से लाया, हे सगळं तो तुम्हाला अलंकारिक शब्द ते सगळं लावतो तो. इम्पोर्टेड है, अभी आया हुआ है, अभी डिस्काउंट में चल रहा है, अभी ट्रेंडिंग में है, सगळं काही लावून देतो तो तुम्हाला. तर तो राहू आणि बुध जर चांगले असतील तर त्या व्यक्तीने बिझनेसमध्ये जावं. ज्या व्यक्तीचा शनी चांगला असेल त्याने नोकरीमध्ये जावं. अच्छा, नोकरी म्हणजे काय? बेसिकली नोकरीला तुम्ही ना चाकरी आहे, दुसऱ्यासाठी आपण काम करतो, आणि शनी हा कर्मप्रधान आहे, तिथे कामच, तिथे तुम्हाला कामच असणार आहे. तर शनी चांगला असेल तर व्यक्तीनं नोकरीमध्ये जावं, आणि ह्याच्यात काही वाईट किंवा चांगलं काही नाहीये, तो नोकरीत ग्रो करेल तो व्यक्ती. पूर्वीच्या काळी वर्ण व्यवस्था तशीच होती ना, जसं तुमचं टॅलेंट आहे त्यानुसार तुम्हाला वर्ण. आणि असं त्या व्यक्तीला पण असं कधी वाटणार नाही की मी बिझनेसमध्ये जायला पाहिजे. बरोबर. बऱ्याच वेळेला असं होतं की शनी पण चांगला असतो, बुध पण चांगला असतो, मग ते लोक कन्फ्युज असतात, राईट, की मी काय करू. तर त्यांनी आपल्याला आपलं स्किल किंवा डायरेक्टली टॉस करून जावं की बाबा, कारण त्यांना दोन्हीकडे सक्सेस मिळणार आहे. मग त्यांनी की मला बिझनेसच करायचा आहे. मग कुठला बिझनेस करायचा आहे? की बाबा मला काहीतरी मला डेअरी प्रोडक्ट्स आहे, काही कृषी आहे काय, तर त्या फील्डचे जे एक्सपर्ट आहेत थोडं रूट मॅप करावा, चॅलेंजेस काय आहेत, ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत ते बघावं आणि मग डिसिजन घ्यावा, तर त्यांना तिथेही सक्सेसच मिळणार आहे. सो तुम्ही बेसिकली हे जे ग्रह आहेत कोणत्या स्थानावर आहे, मग त्याचा काय प्रभाव येऊ शकतो, जसं की तुम्ही सूर्य सांगितलं, मग तुम्ही बिझनेसमध्ये करू शकता वगैरे, ह्या गोष्टी तुम्ही करिअर डिसाईड करता. ओके, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मलाही क्लिअर होत आहेत. आय होप तुम्ही त्या तुमच्या कोर्सेसमध्ये अजून डीपमध्ये सांगितलं असेल. हो, कोर्सेसमध्ये प्रत्येक ग्रहाचं डिटेलमध्ये आहे की, आणि एका ग्रहापासून अनेक म्हणजे प्रोफेशन आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, बुधपासून ॲडव्होकेट, कारण स्पीच चांगली असते, रायटिंग, पोएट्री, ड्रॉइंग, हे अनेक म्हणजे हे येतात. मग बिझनेस, गणितीय आकडेमोड ही पण बुधच्या ह्याच्यात येते. तुम्ही लहान मुलांना असं काहीतरी टाका, ते 1, 2, 3 असं काहीतरी खेळत बसतात ते, तर त्यांना ती म्हणजे आकडेमोड ती त्यांना आवडते. शुक्र असेल तर शुक्रचं कसं आहे की त्याचं कसं आहे ना, ब्रँडेड प्रॉडक्ट, सेल्स पर्सन बघा, ते कसे तुम्ही कुठे कार घ्यायला जाते, सेल्स पर्सन कसे एकदम पर्सनॅलिटी त्यांची तुम्हाला छाप सोडतात ते पर्सनॅलिटी. LICचा विमा घेताना सुद्धा. तर हे सगळं जे असतात ते त्यांचं सेल्सची ती स्किल असते त्यांच्यामध्ये. बरोबर. गुरु असेल तर ते लोकांचं कसं असतं की ते म्हणजे आपलं हे काय असतं त्यांचं की बाबा नॉलेज शेअरिंग करणं हे त्यांचं काम असतं. त्यांचं एक हे असतं की बाबा पैसा किती येईल हे त्यांचं जास्त हे नसतं, पण त्यांना त्यांचं नॉलेज द्यायचं असतं. बरोबर. काउन्सिलिंग चांगलं करू शकतात. दशम स्थानी जर का गुरु असेल ना, अशा व्यक्ती ना आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ना आळशी असतात. अच्छा. आता हे आळशी मग दशम स्थानचा गुरु खराब का? असं नाही. व्हाईट कॉलर जॉब घेणं ते गुरु करतो. टीचर हे कसे असतात, बँकिंग सेक्टर, टीचिंग सेक्टर, ह्या लोकांचं कसं आहे ना की यांचं हे काय असतं की बाबा मेहनत नाही करायची, जास्त मेहनत नाही, अंग मेहनत नाही करू शकत. हे त्यांच्या नॉलेजनं ते करून घेणार, त्यांच्या बुद्धीनं ते लोकांकडनं काम चांगलं करून घेणार, मेहनतीला थोडे कमी पडतात. तोच जर का शनी असेल कर्मस्थानी तर तो व्यक्ती इतका म्हणजे वर्कोलिक असतो, आणि म्हणजे अगदी ते की बा त्याला एक तिथून घ्यायचंय, तो कुठल्याही पदावर तो पटकन जाणार, घेणार, पटकन ते काम करून मोकळं होणार, लगेच दुसऱ्या कामासाठी तो वाट नाही बघत बसणार की यार मी बेल वाजवली आहे, माझा तो येऊन यायला पाहिजे, त्याने मला दिलं पाहिजे. त्यांची ती हे नाही, टेंडन्सीच नाही ते. त्यांचं हे काय की बाबा मला करायचं, पटापट करायचंय, तर ते शनीचं आहे. तर ह्या ग्रहांची जशी टेंडन्सी आहे ना, व्यक्ती तसतसं बिहेव करतात. आणि आता मला वाटतं म्हणजे या पॉडकास्ट नंतर ना बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला लोकांना त्याप्रमाणे जज करतील, यांचं हे असं असेल, यांचा हा असू शकतो. तुम्ही आपल्या घरामध्ये पण बघा, घरामध्ये 4 व्यक्ती असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव असतात. कोणी बिलकुल बार्गेनिंग करत नाही, कोणी इतकं 1-1 रुपयासाठी बार्गेनिंग करतात, कोणी कामच करत नाही. मग आता जे ज्याचा सूर्य चांगला असेल त्याने बिझनेस नाही करावा, कारण की तो बिझनेसमध्ये लॉस होईल. त्याला बार्गेनिंग करता यायला पाहिजे. बरोबर. कारण त्याला ते स्किल पाहिजे. तर त्याच्यामुळे बुध जरी चांगला आहे पण सूर्य जर चांगला असेल तर त्यांनी नाही करावं. बरं, हे तुम्ही सगळं सांगताय की हे चांगलं असेल, ते चांगलं असेल. प्रत्येक वेळेस ज्योतिष तज्ज्ञाकडे जाऊन छोट्या छोट्या गोष्टीसाठी ऑब्व्हियसली घ्यायला तर पाहिजेच सल्ला, परंतु नाही घेऊ शकत.
तर त्यांच्यासाठी तुम्ही कोर्समध्ये म्हणजे हा नक्की कोर्स कोणासाठी, माझ्यासारख्या कॉमन पीपलसाठी का फक्त ज्योतिष जे क्षेत्रात शिकण्याची इच्छा आहे किंवा जे ऑलरेडी त्या सेक्टरमध्ये आहे त्यांच्यासाठी बनवला आहे? नाही, कोर्स हा आम्ही प्रत्येकासाठी आहे बघा, कारण की कॉमन माणसालाही भरपूर गाईडलाईन्स मिळतात. आणि या कोर्समध्ये आम्ही असं पण हे ठेवलेलं आहे की तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर विदिन 3 मंथ्समध्ये तुम्ही हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर वगैरे जाऊन तुम्ही तुमचं अर्निंग स्टार्ट करू शकता इमिडिएट. कारण आजच्या डेटला त्या प्लॅटफॉर्मवर ती ॲस्ट्रॉलॉजिस्टची गरज आहे. म्हणजे मी कधी 5-6 वर्षापूर्वी बघितलं नव्हतं हायरिंग ॲस्ट्रॉलॉजर्स. हो, आजकाल खूप येत आहे ते हायरिंग ॲस्ट्रॉलॉजर्स. म्हणजे तर तुम्ही तिथे जाऊनही तुमचं नॉलेज शेअर करू शकतात ॲज अ करिअर म्हणून आणि सगळ्यात चांगलं जर म्हणजे मी म्हणेल तर हा कोर्स आहे ना, हाऊसवाईफ्स किंवा ज्यांना एक सेकंड अर्निंग सोर्स पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगला म्हणजे त्याच्यामध्ये हे आहे. आणि त्याच्यातून मला हा एक विश्वास आहे की चांगले ज्योतिषकार पुढे जातील, चांगलं ज्योतिष लोकांपर्यंत पोचेल की खरं काय आहे, की खरं काय लिहिलेलं होतं. बऱ्याचशा गोष्टी त्या वर्तमान परिस्थितीमुळे तुम्हाला चेंज करता यायला पाहिजे, ते तुम्हाला तर्क लावता आला पाहिजे, यायला पाहिजे. आजच्या डेटला आता IT फील्ड त्यावेळेला IT फील्ड नव्हतीच. मग आता आम्ही आज IT ला कोणत्या ग्रहाच्या अखत्यारीत टाकावं, तर हे असे जे सगळे पॅरामीटर्स आहेत ते ह्याच्यात त्या कोर्सेसमध्ये पण आहेत. आणि मग कोर्सेसमध्ये आम्ही असं क्विक 1 मिनिट प्रिडिक्शन मास्टर की देतो लोकांना, की जनरली काय असतं की लोकांना काय असं कुंडली आल्या काहीतरी 1-2 गोष्टी अशा सांगा का त्याचा बाबा एक इम्प्रेशन पडेल, तर ते आम्ही कोर्समध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत 1-on-1 कन्सल्टेशन आम्ही देतो त्याच्यात, की ह्या प्लॅटफॉर्म्सवरती इंटरव्ह्यू कसे असतात. जसं आता मी स्वतः पण 2 ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे, पण मी तिथे वेळ देऊ नाही शकत कारण मला ह्याच्यातूनच वेळ भेटत नाही आहे. जसं मी ते डिवाइन टॉक आणि ॲस्ट्रोवचन त्या 2वर आहे, तर मला त्याचा एक्सपिरियन्स आहे की तिथे काय प्रकारचे प्रश्न असतात, कसं ते हायर करतात, त्यात त्यांची पॉलिसी कशी असते, गायडन्स पण. तर त्या आमच्या कोर्समध्ये एक पूर्ण रूट मॅप आहे. तर हाऊसवाईफ, रिटायर्ड पर्सन ह्यांच्यासाठी पण खूप चांगला आहे. आणि ज्यांना नुसती हॉबी म्हणून बघायचं आहे त्यांच्यासाठी पण तो कोर्स चांगला आहे. कोर्स कसा असणार आहे? प्री रेकॉर्डेड कोर्स आहे तो, आणि साधारणतः 12-13 तासाचा कोर्स आहे. बेसिक मॉड्यूल आणि ॲडव्हान्स मॉड्यूल दोन्ही मिळून. मग त्याच्यामध्ये असे काही क्विजेस असणार आहेत, असाइनमेंट्स असणार आहेत. तर कोर्सची रचना पण म्हणजे त्या प्रकारेच आहे. सिव्हिल इंजिनियर तुम्ही आहात, तुम्ही ज्योतिषशास्त्रसुद्धा बघता. आता सिव्हिल इंजिनियर आणि ज्योतिषशास्त्र म्हटलं की दोघांचं एक मिश्रण आहे मध्ये मिक्स. ते म्हणतं वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्राबद्दल थोडं विचार वाटते मला तुम्हाला आत्ता, की माझ्या मागच्या पॉडकास्टमध्ये आम्ही वास्तुशास्त्राचे बरेच प्रश्न कव्हर केलेत, परंतु काही प्रश्न असे मला वाटते की ते राहिलेत आणि ते तुम्ही सांगू शकता. फॉर एक्झाम्पल किचन कुठं असायला पाहिजे, किचनमध्ये काय गोष्टी असायला पाहिजे, सगळं सांगा सर. आता बघा, बिईंग अ सिव्हिल इंजिनियर मी वास्तुशास्त्राला पण खूप म्हणजे वास्तुशास्त्र आहे ना क्लायमेटॉलॉजी आहे, की तुम्ही निसर्गातल्या गोष्टींचा मॅक्सिमम यूज करून आणि निसर्गाच्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्याच्या सानिध्यात राहून किती तुमची वास्तू तुम्हाला सुख देऊ शकते, त्या नियमांना फॉलो करून तुम्ही कसं राहू शकता. किचन बघा, आता किचनमध्ये साऊथ ईस्ट कॉर्नरला आपलं किचन असायला पाहिजे, बरोबर. तर त्याचं लॉजिक कसं आहे ना, त्या दिशेनं सूर्य उगवतो. सकाळच्या वेळेला ती सूर्याची किरणं ज्या वेळेला तुमच्या किचनमध्ये येणार आहेत त्यावेळेला तुमच्या जे किचनमध्ये जर्म्स जे तयार होतात, कीटकं जे तयार होतात त्यांना ते मारतात, बरोबर. त्याने काय होतं, हायजीन मेंटेन होतं. मग काय झालं, हायजीन आलं की फूड क्वालिटी सुधारली, फूड क्वालिटी सुधारली की तुमची हेल्थ सुधारली, हेल्थ सुधारली की तुमच्या डॉक्टरकडे जाण्याच्या त्या चक्रा वाचल्या, तिथे जाणारा जो पैसा होता तो वाचला, तुमची हेल्थ सुधारली की तुमचा कामावरचा फोकस तो वाढला, कामावरचा फोकस वाढला की तिथून तुमची ग्रोथ वाढली, मग तिथून अगेन अर्निंग. तर ह्या अशा गोष्टी लिंक आहेत त्या. त्याच्यामुळे वास्तुशास्त्राला सुद्धा मी जे आहे ते नेहमी मी म्हणजे वैज्ञानिक यानेच बघतो. आणि बिईंग अ सिव्हिल इंजिनियर की एक वास्तू असायला कशी पाहिजे,
प्लॉट कसा असला पाहिजे, प्लॉटचे काय परीक्षण आपण करायला पाहिजे, त्यातलं मातीचं परीक्षण आपण करायला पाहिजे अगोदर. आता मुंबई पुणे अशा ठिकाणी कसं आहे ना की टॉवर्स आहेत हाय राईज, बरोबर. तर तिथे वास्तुशास्त्र अप्लाय करणं ते खूप मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे आपण वास्तुशास्त्र किती अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, ते पण आपण ते गणित त्याचं आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. आणि जर तुम्हाला बऱ्याच वेळेला काय असतं, लोकांना माहिती असतं माझ्या घरात हा दोष आहे, पण त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये तो भुंगा चालू असतो की माझ्या घरात हा दोष आहे, माझ्या घरात हा दोष आहे. मग त्या केसमध्ये एक प्लासिबो इफेक्ट असतो बघा. डॉक्टर लोकांना माहिती असेल, बऱ्याच वेळेला डॉक्टरांना माहिती असतं की या व्यक्तीला काही झालेलं नाही, रिपोर्ट्स नॉर्मल सगळं, पण ज्यावेळेला त्या व्यक्तीला सांगितलं जातं की तुमचं काही झालेलं नाही, तर त्याला ते समाधान नाही होत. मग त्याला एक मिठी गोळी दिली जाते, हे घ्या 2 दिवस ही गोळी घ्या, नीट होऊन तो नीट होतो. तर त्या प्रकारे सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच वेळेला असंही करावं लागतं. पण मी ज्याही वेळेला वास्तू व्हिजिटला जातो त्यावेळेला 2-3 गोष्टी, किचन, टॉयलेट हे मी आवर्जून बघतो. आता टॉयलेट जे ते साऊथ डायरेक्शनला असलं पाहिजे, तर ते कसं आहे की वायव्य साईडकडनं जो वारा येतो तो आतलं जे काही फ्यूम वगैरे तो बाहेर घेऊन जाईल तुमचं. बरोबर. आता जर का तुम्ही ते दुसऱ्या कुठल्या डायरेक्शनला हे केलं तर ते काय की ते आतल्या आत फिरत राहील तो. बरोबर. नॉर्थ साईड, नॉर्थकडनं साऊथकडे काय असतो, एक एनर्जीचा फ्लो आहे. आपण जर इन्फ्रारेड कॅमेरा लावून पाहिलं तर तो दिसेल सुद्धा आपल्याला. त्याच्यामुळे नॉर्थ साईडच्या ज्या काही म्हणजे भिंती आहेत किंवा तिथे ओपनिंग्स असाव्यात जास्तीत जास्त, की ती एनर्जी आत येऊ द्या. ती एनर्जी आत येईल तर मग तुम्ही त्या एनर्जीचा बेनिफिट घेऊ शकता. साऊथ साईडला मिनिमम असाव्यात तुमच्या ओपनिंग्स वगैरे. आता क्लायमॅटॉलॉजीनुसार पाहिजे तर साऊथ ज्यावेळेला सूर्य फिरतो तर जास्तीत जास्त वेळ तिकडे ऊन असतं. बरोबर. त्या साईडला, मग त्या साईडला जर ऊन असेल तर तिकडे जर ओपनिंग्स असतील तर घर जास्त गरम होईल. म्हणून मग त्या साईडच्या भिंती ज्या त्या जाड असाव्यात. त्या भिंती जर का जाड असतील तर तेवढी ती उष्णता आतमध्ये नाही येणार. तर त्यानुसार आपण त्याला सायंटिफिक वेनी पाहायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला मी इंडस्ट्री व्हिजिट करतो, तर इंडस्ट्रीमध्ये पण तुम्ही त्या लोकांचा बऱ्यापैकी वेळेस ना बिझनेस काय, आता जसं मी लास्ट वेळेला माझे एक क्लायंट होते, त्यांना डेअरी प्रॉडक्ट्सचा बिझनेस करायचा होता. बरं. मग त्या केसमध्ये तर मी त्यांना ते अगदी आवर्जून सांगितलं की या साईडच्या भिंती इथे झाडं पण लावा साऊथ साईडला, कारण की त्याच्यात एक वास्तुशास्त्राचा असा पण नियम आहे की नॉर्थ साईडला जे आहे ना, म्हणजे जर तुम्ही साऊथ आणि ईस्ट तो कॉर्नर आणि खालचा वेस्ट आणि नॉर्थ हा कॉर्नर जर डायगोनली जर जोडला तुम्ही तर त्याच्या खालचा भाग जो आहे ना तो भारी असावा. भारी म्हणजे ते पृथ्वी तत्व ज्याला ज्याला तुम्ही टच करू शकता. म्हणून मग तिथे फर्निचर असावं, तिथे बेड्स असावेत, तर ह्या गोष्टी तिथे असाव्यात. मग आता यांच्या मशिनरी पण तिथेच ठेवावं लागणार होत्या, पण बिईंग डेअरी प्रॉडक्ट तिथे उष्णता जर जास्त आली त्यांचे प्रॉडक्ट्स खराब होणार. म्हणून मग तिथे मी त्यांना आवर्जून सांगितलं की तिथे झाडं असू द्यात, त्या भिंती जाड असू द्यात, तिथे म्हणजे थंड हवा पाहिजे तिथे. तसंच आहे ती की जी साऊथ वेस्ट डायरेक्शन असते ती राहू केतूची आहे, तिथे तिजोरी असायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की राहू केतू ते मल्टिप्लाय करताय, तर तिथे तुम्हाला आपले बेडरूम्स आहे त्या साऊथ वेस्ट किंवा तिथे असायला पाहिजे, कारण तिथे काय की एनर्जी कमी आहे तिथे. आता आपण बेडरूम मध्ये झोपतो तिथे एनर्जी कमीच पाहिजे. नॉर्थला जर तुम्ही बेडरूम बनवली तर तिथून एनर्जीचा फ्लो जास्त आहे, तुम्हाला शांत झोप नाही लागणार आहे. मग नॉर्थला काय कामं करायचे, तुम्हाला काही क्रिएटिव्ह करायचंय, अभ्यास करायचा आहे स्टुडंट्सला, त्यांनी तिथे बसून नॉर्थ फेसिंग बसून अभ्यास करावा, त्यांना एनर्जी मिळेल. तर ते त्यांना कन्सेप्ट म्हणजे लवकर त्यांना कळतील त्या. तेच जर का तुम्ही साऊथला जर बसून केलं तर ते कळणार नाही तुम्हाला. तर त्यानुसार आपण त्या गोष्टींचा यूज करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे वास्तुशास्त्रसुद्धा कम्प्लिटली प्युअरली सायन्स आहे आणि त्याचं आपल्या म्हणजे क्लायमॅटॉलॉजी आहे बेसिकली. तुम्ही नेचरचा यूज किती जास्त करू शकतात, बरोबर, तो आपल्याला करता यायला पाहिजे. यामध्ये पूजा रूम राहते, देवघर राहते, त्याबद्दल काय सांगाल? पूजा रूम बघा ईस्टला ठेवावी. पूजा रूमच्या मागे बऱ्यापैकी वेळेस सांगितलं जातं की ती क्लोज असावी. म्हणजे ती बऱ्याच वेळेला काय आहे ना, आपल्या घरामध्ये स्त्रिया वगैरे पूजा करतात
तर मागून त्यांना एक फिलिंग येतं की मागून कोणी बघतंय का, त्याच्यामुळे त्या क्लोज असाव्यात. तेवढंच लॉजिक आहे. बाकी पुस्तकांमध्ये वगैरे ना ह्या प्रत्येक गोष्टी ज्या आहे ना त्या अशा सांगितलेल्या आहेत ना घाबरवण्याचे नाही, की ते नॉर्थ ईस्टला हे असेल तर कॅन्सर होईल, तिकडे असेल तर ते होईल, पण ते घाबरवणं आहे. आता पुणे मुंबईसाठी 50-50 स्टोरीचे टावर्स आहेत, मग नॉर्थ ईस्टला जर का टॉयलेट येतं तर सर्वांना मग कॅन्सर होतो का? त्यांना नाही होत. एका कुटुंबात 5-7 व्यक्ती असतात, त्यात सर्वांना होतो का? नाही होत. तर हे असं नाही आहे लॉजिकली. लॉजिकनंच आपण त्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. तर टॉयलेट साऊथला असावं. बेसिक आपण ज्यावेळेला वास्तूमध्ये बघतो किचन बघितलं पाहिजे. हॉलची जी दिशा आहे किंवा हॉल जो आहे तो नॉर्थ त्या डायरेक्शनमध्ये, नॉर्थ ईस्ट त्या डायरेक्शनला एंट्री असावी, ते थोडंसं बघायला पाहिजे. किचनची हे पाहिलीच, आणि त्यानंतर आपण टॉयलेटची दिशा बघायला पाहिजे, बेडरूम्सची दिशा बघायला पाहिजे. तर हे वास्तुशास्त्रामध्ये जे 4-5 ठोकताळे जे कॉमन व्यक्तींनी बघायला पाहिजे. आता बाकी मी ज्यावेळेला वास्तू व्हिजिटला जातो तर अनेक गोष्टी बघाव्या लागतात. ते बंद गल्ली नसायला हवी आहे, टी पॉईंट नसायला पाहिजे, त्यांचे पण मी सायंटिफिक वेनेच बघतो, कारण की त्याच्यात लोकांना घाबरवून टाकून हे नाही आहे. आणि ज्यावेळेला आपण सायंटिफिक वेनी बोलतो त्यावेळेला लोकही त्यांच्या समस्या खरोखर सांगतात, हो आम्हाला ह्या समस्या येतात म्हणून. आणि मग जर त्याच्यावर तिथे रिमेडी असेल तर आपण त्यांना ती रिमेडी देऊन गो हेड करावं. अदरवाईज मग तो प्लॉट किंवा ती जागा त्यांना आपण ती म्हणजे स्किप करायला सांगावी. म्हणजे एक आधी खूप व्हायरल झाली माझी एक रील, त्यामध्ये सांगितलं होतं की शेजार कुणाचा असावा किंवा नसावा. त्यामध्ये एक छोटासा उल्लेख होता की मंदिराचा नसावा. आता लोकांना वाटतं की मंदिर तर एक पॉझिटिव्ह ठिकाण आहे किंवा मंदिरासारखे प्रार्थनास्थळ असतील दुसरे पण, तर तिथं असावं की नसावं, म्हणजे तुमच्या दृष्टीने काय योग्य आहे? बघा, म्हणजे जसं सायंटिफिक वेनी बघितलं तर तुम्ही बघा आजच्या डेटला तर मुंबई पुणे एवढ्या मोठमोठ्या सोसायटीज होत आहेत. सोसायटीजमध्ये ते अगदी ॲम्युनिटीजमध्ये दाखवतात आम्ही ही मंदिरची स्पेस आहे, बरोबर आहे. मग आता वास्तूनुसार जर आम्ही तर म्हणायला पाहिजे अरे मंदिर आहे म्हणजे तुमच्या तर फ्लॅटच असेल, कोणी घ्यायलाच नाही पाहिजे, पण लोक घेतात. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा हे सगळे जे काही प्रार्थना स्थळं आहेत ना, तिथे तुम्ही जा, तुम्हाला शांत वाटेल, तुम्हाला चांगले फिलिंग येतील, चांगल्या वाईब्स येतील. आता हे का असू नये, वास्तुशास्त्रात असं सांगितलेलं आहे की याच्या आजूबाजूला घरं नसावेत. तर बघा ज्या वेळेला सांप्रदायिक दंगे वगैरे होतात ना, त्यावेळेला सगळ्यात अगोदर हे ठिकाणं हिट होतात, हे ठिकाणं टार्गेट असतं, त्याच्यामुळे त्याला अवॉइड केलेलं आहे. त्याच्यात बाकी दुसरं काही लॉजिक नाही. अदरवाईज तुम्हाला तिथेही मन तुम्हाला प्रसन्नच वाटेल आणि चांगलंच असतं. तर त्याच्यामुळे असं काही नाही आहे. तुमचं जर घर आहे तिथे तर तो काही दोष मानून त्याची आपल्यावर निगेटिव्हिटी मानून नाही घ्यावी. ज्यांचे घरं आहेत ते लकी आहेत, ते लोक चांगलं आहे, फक्त त्यांच्यात आपसी प्रेमभाव असावा तिथे लोकांमध्ये. ओके, म्हणजे हा खूप डीप टॉपिक आहे. याला म्हणजे आपण दिवसभर जरी बसलो तरी न संपणारा विषय, कारण तुम्ही ऑलरेडी 5 वर्षाची मेहनत कोर्समध्ये टाकताय आणि मी एका तासाच्या पॉडकास्टमध्ये एवढं काढूच शकत नाही. पण गंमत अशी आहे की मला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्यात की योग काय असतात किंवा कुंडली कशी, कोणता ग्रह कोणत्या गोष्टीला कारणीभूत असतो. आपण, माझी अशी इच्छा आहे की आपण पुन्हा यावं, कारण आपण एक एक ग्रहामध्ये काय काय डीपनेसमध्ये जाऊ शकतो त्याबद्दल आपण पॉडकास्ट करू. पण नक्कीच तुमच्या कोर्सची मी वाट बघतोय, कारण मी स्वतः त्याचा एक प्राईम मेंबर बनणार असं मला वाटतंय, कारण इंटरेस्ट खूप आहे. मला पण जाणून घ्यायची इच्छा आहे, कारण मी माझं पर्सनल गाईड जर मला स्वतःच एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकलो आणि मला पटकन बघायचं की मी काय करू शकतो, तेवढं एक बेसिक नॉलेज मला मिळून जाईल अशी एक मला होप आहे तुमच्या कोर्सकडून. बट तुर्तास थांबूया. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ दिला आणि इतकं अप्रतिम नॉलेज दिलं. आशा करतो पुन्हा एकदा याल. धन्यवाद. थँक्यू सो मच.